नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ्स अकॅडमीमध्ये. आपण ठाणे महानगरपालिकेसाठी IBPS आणि TCS बेस्ड क्वेश्चन ही सिरीज चालू केली होती. तर BCD सब्जेक्ट जो आहे त्याचं आज आपण अतिसंभाव्य क्वेश्चन्स बघणार आहोत. फार मोठी PDF आहे, त्याच्यामुळे मी ॲन्सर्स इन्क्लूड केलेले आहेत आणि जवळपास सर्वच चॅप्टरचे चॅप्टर वाईज सर्व क्वेश्चन जे की SSC JEE आणि स्टेट आपले जे आहेत म्हणजे PWD समजा WRD वगैरे सगळे त्यामध्ये आलेले क्वेश्चन आपण यामध्ये सर्वपणे कम्प्लिटली कवर केलेले आहेत आणि याची मी PDF सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. उत्तरं क्वेश्चनच्या खालीच असल्यामुळे असं वाटू शकतं की व्हिडिओ थोडासा बोर आहे, बट क्वेश्चनची क्वांटिटी जास्त असल्यामुळं हे करणं गरजेचं पडलं मला. तर सुरू करूयात. सर्वात पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेडिमेंटरी रॉक. तर याचा आन्सर आहे A, लाईमस्टोन. आणि सेडिमेंटरी आणि हे जे लिहिलेलं आहे खाली एक्स्ट्राचे ॲन्सर्स किंवा सोल्युशन्स किंवा एक्झाम पॉईंट्स ते तुम्ही पॉज करून रीड करा, तुम्हाला त्यातून बरीचशी माहिती भेटेल. फॉर एक्झाम्पल, ग्रॅनाइट इज अ इग्नियस रॉक, ओके, आणि डेलोराइट इज अ इग्नियस रॉक, हे पण लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, द सॉलिडिफिकेशन ऑफ मोल्टन मॅग्मा विदिन द अर्थ क्रस्ट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ. तर याचा आहे ॲन्सर ग्रॅनाइट. ग्रॅनाइट जे आहे ते अर्थ क्रस्टच्या आतमध्येच मॅग्मा आतमध्येच थंड झाल्यामुळं जो दगड फॉर्म होतो त्याला ग्रॅनाइट असं म्हणतात. ओके, आणि ग्रॅनाइटची इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण दिलेली आहे, ती पण तुम्ही लक्षात ठेवायचं. ग्रॅनाइटलाच जर फिशर्स नसतील त्याच्यामध्ये किंवा गॅप्स नसतील तर त्यालाच ॲक्विफ्यूज असं पण म्हणतात. हे आपलं WRDमध्ये तुम्ही हा क्वेश्चन बघितला असेल. सॉरी, WRD वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, WRE. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ मेटामॉर्फिक रॉक. त्याचा आन्सर आहे B, मार्बल इज अ एक्झाम्पल ऑफ मेटामॉर्फिक रॉक. आणि हे फोलिएटेड स्ट्रक्चरचं पण एक्झाम्पल जे आहे ते मार्बल आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंगचा. तर याचा आन्सर जे आहे ग्रॅनाइट जे आहे, इथं मी ऑप्शन्स दिले नाही चुकून, सॉरी. ग्रॅनाइट जे आहे तर ते यूज होतं C म्हणजे 2 CVLसाठी. त्याच्यानंतर जे मार्बल जे आहे ते यूज होतं ऑर्नामेंटल वर्कसाठी. लाईमस्टोन जे आहे ते होतं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंटमध्ये. आणि स्लेट जे आहे फ्लोरिंगचं. हे आणि हे तर सोपं होतं, बाकीचे मग ऑप्शन तुम्ही मॅच करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, शिंगल इज ए क्रस्ट ग्रॅनाइट. ओके, क्रस्ट ग्रॅनाइटला शिंगल म्हणतात. आणि मुरुम जे आहे इट इज अ फॉर्म ड्यू टू डिसइंटिग्रेशन ऑफ लॅटेराइट. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, एक्झाम्पल ऑफ व्हॉल्कॅनिक रॉक. व्हॉल्कॅनिक रॉकचं जे एक्झाम्पल आहे ते आहे बेसाल्ट. इग्नियस रॉकचे दोन्ही पण एक्झाम्पल आहेत. आता याच्याबद्दल एक पुढं आहे, मी सांगतो तुम्हाला. हे बघा की जे मॅग्मा जेव्हा बाहेर येऊन कूल होतो सरफेसवरती, जेव्हा त्याला एक्सट्रुझिव्ह कूलिंग त्याची होती त्याला म्हणतात इग्नियस रॉक्स. ओके, आणि जेव्हा इंट्रुझिव्ह आतमध्येच मॅग्मा बाहेर नाही निघत, आतमध्येच थंड होऊन जातो अशा पॉकेट्समध्ये, आणि तो जो फॉर्मेशन होतो हे असल्या पॉकेट्समध्ये, तो त्याच्यापासून जे फॉर्मेशन होतं ते होतं इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक्स किंवा त्यालाच प्लुटॉनिक रॉक म्हणतात. ते दोन्ही पण इग्नियस रॉक तर आहेत, पण हा जो आहे हा एक्सट्रुझिव्ह कूलिंगचा आहे आणि त्याला व्हॉल्कॅनिक रॉक म्हणतात. आणि ग्रॅनाइट जो आहे तो इंट्रुझिव्ह कूलिंगचा आहे, त्याला प्लुटॉनिक म्हणतात. ओके, इग्नियस जमिनीच्या खाली जे होतात ते प्लुटॉनिक, आणि जमिनीच्या वरती जे होतात ते इग्नियस. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, जॅम्पर इज अ टूल यूज्ड फॉर. तर हा आहे KPSC केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनचा क्वेश्चन. याचा आहे क्वेअरिंग ऑफ स्टोन.
ओके, स्टोन एक्स्ट्रॅक्ट करायसाठी, क्वेरिंग करण्यासाठी जे आहे जॅम्परचा यूज होतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मार्बल इज ॲन एक्झाम्पल ऑफ. आत्ता सांगितलं मी तुम्हाला ॲक्विफ्यूज आहे, पण याच्यामध्ये अजून कसं वेगळेच ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ॲक्वियस रॉक आहे, मेटामॉर्फिक रॉक आहे, सेडिमेंटरी रॉक आहे, इग्नियस रॉक आहे. तर हा मेटामॉर्फिक रॉक आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, मार्बल एम, मेटामॉर्फिक एम. बाकीचे जे एक्झाम पॉईंट आहेत ते तुम्ही पॉज करून रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, द एक्सप्लोजिव्ह फॉर ब्लास्टिंग इज युजली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ सी, किलोग्राम. ओके, तर त्याच्यामध्ये ब्लास्टिंग जे आहे यूज्ड इन क्वेरिंग ऑफ स्टोन कोणकोणते वापरतात ते पण बघून घ्या. डायनामाइट, गन कॉटन, गन पावडर एक्सेट्रा. जर ऑप्शनमध्ये सगळे ऑप्शन असतील आणि तिथं जर TNT लिहिलेला असेल तर तो वापरत नाहीत. ओके, त्याचा जो एक्सप्लोजन असतो तो अनकंट्रोलेबल असतो. इट कॅन बी आस्क्ड इन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. हां, एस्टिमेशन अँड कॉस्टिंगमध्ये जर आपण बघितलं की DPC कोर्स जो आहे तो मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केला जातो, किंवा दुसरं जे आहे वेगवेगळे जे स्टील जे आहे ते क्विंटलमध्ये मेजर केलं जातं. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन आस्क्ड केला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, क्वार्ट्झाइट इज अ टाईप ऑफ रॉक. तर याचा आन्सर आहे सी, इट इज अ सिलिशियस रॉक. ओके, आणि मग आर्जिलिशियस, सिलिशियस वगैरे सगळं तिथं दिलेलं आहे आणि काही एक्झाम पॉईंट पण दिलेले आहेत. हे प्लीज पॉज करून रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, द रॉक दॅट चेंज फ्रॉम ड्यू टू ॲक्शन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. महाराष्ट्र चंद्रपूर MNC मध्ये आलेला क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे सी, मेटामॉर्फिक रॉक. जे टेम्परेचर आणि प्रेशरमुळे फॉर्म होतो तो आहे मेटामॉर्फिक रॉक. आणि आत्ताच बघितलं मेटामॉर्फिक रॉकचं एक्झाम्पल जे आहे ते मार्बल आहे, किंवा जिनस, क्वार्ट्झाइट एक्सेट्रा. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मेटामॉर्फिक रॉक. महाराष्ट्र कोल्हापूर MNC, D, it is a genus. Genus is a best example of metamorphic rock. पुढचा क्वेश्चन आहे, मार्बल इज अ टाईप ऑफ रॉक. सो मार्बल इज अ टाईप ऑफ ग्रॅनाइट, इग्नियस, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक. सिम्पल. आणि हे बाकीचे जे आहेत ते पण IMP आहेत याच्या सोल्युशनमध्ये. सोल्युशन त्यांचेच इन्क्लूड केलेले आहेत ज्याच्यातून काहीतरी एक्स्ट्रा माहिती भेटत असेल. तर हे पण एक्झाम पॉईंटच म्हणून कन्सिडर करा तुम्ही. पॉज करून रीड करा. आउट ऑफ द फॉलोइंग which may be termed as an unstratified rock. त्याचा आन्सर आहे सी, मार्बल इज अ अनस्ट्रॅटिफाईड रॉक. मार्बल इज अ मेटामॉर्फिक रॉक बट नॉट स्ट्रॅटिफाईड. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉक. क्वार्ट्ज, जिप्सम, मायका, नन ऑफ द अबोव. त्याचा आन्सर आहे जिप्सम. क्वार्ट्ज आणि मायका जे आहेत ते मिनरल्स आहेत, नॉट मिनरल्स. ओके, SSC JEE मध्ये आलेला क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा क्वेश्चन आहे, ग्रॅनाइट रॉक लाईज इन द कॅटेगरी ऑफ ॲक्विफ्यूज. फेवरेट क्वेश्चन आहे PWD आणि WRDचा. WRDचा तर असणारच, कारण की WRE सब्जेक्टमध्ये पण विचारला जातो हा, आणि इकडं पण विचारला जातो, दोन्ही साईडकडे याला विचारलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, द हार्डेस्ट रॉक इज. हार्डेस्ट रॉक इज B, डायमंड. किती असते हार्डनेस? माझ्या मते 10 असते माउस स्केलवरती. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉक. तर हा पण महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषदमध्ये क्वार्ट्ज, मायका, जिप्सम. आत्ताच बघितलं आपण जिप्सम. सेम क्वेश्चन. ओके, SSC मध्ये पण आलेला आहे, नांदेड MNC मध्ये पण आलेला आहे. बेसाल्ट इज अ क्लासिफाईड ॲज. बेसाल्ट इज अ एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक. ओके, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्कॅनिक रॉक. एक्सट्रुझिव्ह, इंट्रुझिव्ह असेल तर प्लुटोनिक. महाराष्ट्र परभणी MNC 2015. पुढचा क्वेश्चन आहे, द सेडिमेंटरी रॉक आर फॉर्म्ड ड्यू टू. तर सेडिमेंटरी रॉक जे फॉर्म होतात ते, याचा ऑप्शन B आहे, ग्रॅज्युअल डिकम्पोजिशन ऑफ मटेरियल लाईक सँड, क्ले एक्सेट्रा, जनरली बाय सेटिंग वॉटर. ओके, पुढचा दुसरा क्वेश्चन आहे, ग्रॅनाइट इज अन एक्झाम्पल ऑफ D, इग्नियस रॉक. महाराष्ट्र पिंपरी चिंचवड MNC आणि केरला PSC दोन्हीमध्ये आलेला क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे, बेसाल्ट अँड ट्रॅप आर यूज्ड इन A, रोड्समध्ये यूज होतो यांचा, यवतमाळ. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इग्नियस रॉक. द मार्बल आहे, सँडस्टोन, ग्रॅनाइट, लाईमस्टोन. त्याचा आन्सर आहे A, ग्रॅनाइट.
BMC 2019. Very important question. Laterite is a chemically classified as it is an argillaceous rock. Yes, it is an argillaceous rock. महाराष्ट्र पुणे MNC एक्झाम जी आहे ती चालू आहे सध्या, म्हणजे ती पाईपलाईनमध्ये आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सेडिमेंटरी रॉक चेंजेस इनटू क्वार्टझाइट बाय मेटामॉर्फिक ॲक्शन. ए सँडस्टोन जे आहे ते मेटामॉर्फिक ॲक्शनमुळे क्वार्टझाइटमध्ये चेंज त्याचा होतो. A crack in a rock along which no appreciable movement has occurred is known as B. joint. ओके, आता जॉईंट, क्लिवेज, फॉल्ट किंवा हे सगळेच ऑप्शन आपल्याला वाटतात की करेक्ट असू शकतात. तर त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो मी इथं लिहिलेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन एकदा रीड करून घ्या. जास्त नका रीड करू, जेवढं हायलाइटेड सेक्शन आहेत तेवढे जरी रीड केले तरी चालतील. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेअरिंग फॉर बिल्डिंग स्टोन इन हार्ड अँड कॉम्पॅक्ट रॉक इज युजली कॅरीड बाय इट इज अ ब्लास्टिंग टेक्निक. बी MHWRD 2016. हार्डनेस ऑफ द रॉक कॅन बी टेस्टेड इन्सिट्यू युजिंग, म्हणजे ऑन साईट. इन्सिट्यू म्हणजे ऑन साईट जी आहे हार्डनेस रॉकची ती कशाने यूज केली जाते, तर बी स्मिथ्ड हॅमर टेस्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सॉईलमध्ये पण याला विचारलं जाऊ शकतं, सॉईलमध्ये किंवा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आपण ज्याला म्हणतो. पुढचा क्वेश्चन आहे हे क्वेअरिंग मेथडबद्दल इथं माहिती दिलेली आहे. किती प्रकारचे आहेत, 4 प्रकारचे आहेत. असं नंबर वाईज पण विचारतात कधी. टोटल क्वेअरिंग टेक्निक 4. ओके, द प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ आर्जिलिशियस रॉक इज सी क्ले. ओके, आणि सिलिशियस रॉकचं सिलिका, सिंपल आहे. कॅल्करियस रॉकचं लाईम. पुढचा क्वेश्चन आहे लाईमस्टोन इज नॉट अ मेटामॉर्फिक रॉक. यस, महाराष्ट्र औरंगाबाद MNC. आत्ता याची एक्झामची ॲड येईलच लवकर, महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर पालिका MNC म्हणून, तर लक्षात असू द्या. पुढचा चॅप्टर आहे आपला स्टोन. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रीडॉमिनंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॅल्करियस रॉक. तर याचा आन्सर आहे डी लाईम. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द साइज टेस्ट स्पेसिमेन यूज्ड इन द क्रशिंग टेस्ट टू डिटरमाइन अ कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ स्टोन इज. त्याचा आन्सर आहे डी. आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की स्पेसिमनचे साईज विचारले जातात. फॉर एक्झाम्पल सिमेंट टेस्टिंगसाठी कोणता स्पेसिमन यूज केला जातो, तो 70.6 बाय 70.6 बाय 70.6. कॉन्क्रीट क्यूब जो कास्ट करतो तो कितीचा करतो, तो 150 mm बाय 150 mm बाय 150 mm. त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा जो काय म्हणतात त्याला सिलेंड्रिकल शेप जे आहे तो कोणत्या पद्धतीचा कास्ट केला जातो, कारण की काही ठिकाणी सिलेंड्रिकल यूज केला जातो ना स्पेसिमन. तर हे जे क्वेश्चन असतात हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, याला पाठच करायचं. त्याच्याबद्दल इथे एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे की मॅक्सिमम नंबर ऑफ स्पेसिमन टू बी टेस्टेड 3 स्पेसिमन शुड बी प्लेस्ड अंडर वॉटर अबाउट 72 hours, म्हणजे 3 दिवस असं पण विचारलं जाऊ शकतं. आणि रेट ऑफ लोडिंग किती आहे, तो हाय. रेट ऑफ लोडिंग इतकं डिटेल नाही जाणार, बट ठीक आहे. व्हॉट मस्ट बी द हाईट ऑफ सिलेंड्रिकल सॅम्पल फॉर अ स्प्लिट टेन्साइल टेस्ट ऑफ स्टोन इफ डायमीटर इज 50 mm. त्याचा आन्सर आहे सी 100 mm. त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे द अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इन अ लाईमस्टोन इज डिटरमाइंड बाय विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट. त्याचा आन्सर आहे ॲसिड टेस्ट. हे बघा, अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इन लाईमस्टोन. ओके, तर त्याचं एक कॅल्शियम कार्बोनेट किती आहे त्याच्या केमिकल कंपोनंटमध्ये, तर ॲसिड टेस्ट. त्याच्यासाठी जी केमिकल लागणार आहे ॲसिड टेस्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे लाईमस्टोन इज अ टाईप ऑफ सेडिमेंटरी रॉक. ओके, आणि हे कोणकोणत्या एक्झाम पॉईंट आहेत ते पण लक्षात ठेवा. सॉफ्ट रॉक इज टॅल्क, आपण टॅल्कम पावडर वापरतो. त्याच्यानंतर शिंगले इज अ वॉटर बाउंड पेबल, आणि आत्ताच बघितलं होतं आपण शिंगले कशाला म्हणतात, ग्रॅनाइटच्या तुकड्यांना. ओके, त्याच्यानंतर जे आहे लिस्ट बेरिंग कॅपॅसिटी जी आहे ती लूज ग्रॅव्हलची असते. त्याच्यानंतर विच स्टोन इज यूज्ड इन बेसाल्ट आणि ट्रॅप, आपण 2 बघितले होते आत्ता जस्ट.
तर हे एक्झाम पॉईंट लक्षात ठेवणं म्हणजे गरजेचं आहे. पॉज करून रीड करा. तशी पण PDF कमेंट माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथं पण तुम्ही PDF डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता. कारण की सब्जेक्ट वाईजचं क्वेश्चन आहेत, पण मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते महाराष्ट्र बेस्ड आहेत. ओके, हे क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या बुक्समध्ये पण भेटतील, पण 2019च्या नंतरचे जास्त भेटतील. माझ्याकडे 2019च्या आधीचे आहेत. सो इट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल डेटा. पुढचा क्वेश्चन आहे, क्रॉस कट सॉ इज यूज्ड फॉर बी. कटिंग हार्ड स्टोन, महाराष्ट्र PWD 2016. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर मोस्ट ऑफ द बिल्डिंग स्टोन इज बी. 2.5 to 30. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सगळ्यांच्या पाठ करायच्या. एक एक्झाम पॉईंट म्हणून मी त्याच्यात ॲड पण केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वांच्या मटेरियल्सच्या वगैरे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेल्या आहेत. द स्टोन एक्सटेंडिंग थ्रू द एंटायर थिकनेस ऑफ द वॉल इज नोन ॲज ट्रफ स्टोन. ओके, थ्रू स्टोन किंवा ट्रफ स्टोन त्याला काही पण म्हणू शकता. महाराष्ट्र PWD 2016. द स्टोन एक्सटेंडिंग थ्रू द एंटायर थिकनेस ऑफ द वॉल. ओके, त्याच्यानंतर द इम्पॉर्टंट टेस्ट टू बी कंडक्टेड ऑन अ स्टोन यूज्ड इन डॉक्स अँड हार्बर इज वेट टेस्ट. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, द क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ गुड बिल्डिंग स्टोन शुड बी ॲटलिस्ट. हा तर फारच प्रेममय क्वेश्चन आहे यांचा. तो याचा आन्सर आहे बी. 10 MPa जे आहे ती स्टोनची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असली, क्रशिंग स्ट्रेंथ असली पाहिजे. याच्याबद्दल एक्स्ट्राची जी माहिती आहे ती इथं दिलेली आहे. टफनेस इंडेक्स किती पाहिजे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती पाहिजे, त्याच्यानंतर लो वॉटर ॲब्झॉर्प्शन आफ्टर 24 hours लेस दॅन 5%. असे जे पॉईंट आहेत ते तुम्ही रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, द ड्रेसिंग ऑफ स्टोन इज डन हे इमिजिएटली आफ्टर क्वेरिंग. क्वेरिंग म्हणजे दगड बाहेर काढणे. ऑन नॅचरल जिथं आहे ग्रॅनाईटची एखादा पहाड आहे, चट्टान आहे, त्यातनं बाहेर काढायचं. आणि ड्रेसिंग जी आहे ती याचा जो सरफेस जो आहे तो रफ सरफेस जो असतो तो त्याला प्लेन करणं, त्याला म्हणतात ड्रेसिंग. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, ट्रफ स्टोन इज प्रोव्हाइडेड आर कॉल्ड बी. हेडर्स. ओके, आपण आत्ताच बघितलं की ट्रफ स्टोन जे आहेत ते विड्थ एवढं असतं. तर तुम्ही काहीतरी असं रिलेशन लावू शकता की ट्रफ स्टोन इज प्रोव्हाइडेड कॉल हेडर्स. हा थोडासा स्पेशियस क्वेश्चन आहे. बहुतेक मी आन्सर इथं चुकीचं लावलेलं आहे, बट गुगल करून घ्या तुम्ही. काय आहे ना, जेव्हा 200-300 क्वेश्चन एका सब्जेक्टवरती जेव्हा बाहेर काढतो आपण, तेव्हा माइट बी थोडंफार चेंजेस होऊ शकतात आणि त्या बुकमध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, द ॲट्रेशन टेस्ट ऑन अ स्टोन इज परफॉर्म टू डिटरमाइन बी. रेजिस्टन्स टू ग्राइडिंग ॲक्शन. ॲट्रेशन रेजिस्टन्स टू ग्राइडिंग ॲक्शन, महाराष्ट्र WRD 2016. पुढचा क्वेश्चन आहे, ड्युरिंग यूज इन कन्स्ट्रक्शन द लोड ऑन द स्टोन शाल बी प्रेफरेबली बी अप्लाइड इन द डायरेक्शन. ड्युरिंग यूज इन कन्स्ट्रक्शन द लोड ऑन द स्टोन शॅल बी प्रेफरेबली अप्लाइड इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर पाहिजे. ओके, वरतूनच आला पाहिजे ना लोड, स्टोनवरती थोडी ना साईडवेज मारणार आहे. परपेंडिक्युलर, MSWRD. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अ क्रशर विच कॅन बी यूज्ड ॲज अ प्रायमरी ऑर सेकंडरी क्रशर. तर याचा आन्सर आहे ए. हॅमर मिल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, बेसाल्ट फ्रॉम अ डेक्कन ट्रॅप इज बेसिकली टाईप ऑफ रॉक विच इज इग्नियस. ओके, त्याच्यानंतर इथं काही एक्झाम पॉईंट दिलेले आहेत. मस्ट रीड. पॉज करा, रीड करा. द हार्डेस्ट अमॉंग द नॅचरल स्टोन लिस्टेड हिअर इज ए. ग्रॅनाईट इज द हार्डेस्ट वन. ओके, स्टोनमधून जे आहे ते ग्रॅनाईट हार्डनेसमध्ये जास्त आहे. जर ऑप्शनमध्ये डायमंड असतं तर डायमंड याचा आन्सर असलं असतं. ओके, ही इथं दिलेली आहे मोह स्केलवरती हार्डनेस. डायमंडची दिलेलीच नाही, माझ्यामध्ये 10 आहे ती. पुढचा क्वेश्चन आहे, द मोस्ट सुटेबल स्टोन फॉर बिल्डिंग पियर इज सी. ग्रॅनाईट. ग्रॅनाईटचे अबॅटमेंट पेयर वगैरे तुम्ही रीड केला असेल, कोणता सब्जेक्ट आहे, ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये.
पुढचा क्वेश्चन आहे द मोस्ट पॉवरफुल एक्सप्लोजिव्ह युज्ड इन ब्लास्टिंग इज सी गन कॉटन. महाराष्ट्र PWD 2016. विच वन ऑफ द फॉलोइंग केमिकल इज यूज टू प्रोटेक्ट स्टोन फ्रॉम सल्फेट अटॅक इन इंडस्ट्रीज. तर इंडस्ट्रीमध्ये जे आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड यूज केलं जातं. एवढा डिटेल क्वेश्चन पॉसिबिलिटी कमी असते, पण चांगल्या एक्झाममध्ये येतात असे क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल BMC 2019. ओके. पुढचा क्वेश्चन आहे द रेट ऑफ वेअरिंग ऑफ स्टोन इज डिटरमाइंड बाय. तर ते आहे ॲट्रेशन टेस्ट. आणि एक्झाम पॉईंट ॲज युजल पॉज इट अँड रीड इट. ओके. द स्मिथ टेस्ट इज बेस्ड ऑन टर्बिडिटी. त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे साईज ऑफ सॅम्पल ऑफ रेट ऑफ लोडिंग इन क्रशिंग स्ट्रेंथ इज 50/50/50. आणि जो रेट ऑफ लोडिंग आहे तो पहिलेसारखाच आहे. पुढचा क्वेश्चन आहे बुशिंग ऑन स्टोन फेस in RR masonry wall shall not be more than 38 to 40 mm. Very unusual question. बीड जिल्हा परिषद. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टोन इज बेस्ट सुटेड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ पियर अँड अबटमेंट फॉर रेल्वे ब्रिजेस. सो इट इज ग्रॅनाइट. मी आत्ताच म्हणलो होतो तुम्हाला. बीड जिल्हा परिषद. पुढचा क्वेश्चन आहे द बेरिंग कॅपॅसिटी ऑफ ग्रॅनाइट इज जनरली सी 30 to 35 kg centimeter square. त्याच्यानंतर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ स्टोन इज फाउंड आउट बाय बी क्रशिंग टेस्टने. पुढचा क्वेश्चन आहे स्मिथ टेस्ट इज परफॉर्म्ड ऑन अ स्टोन फॉर डिटरमाइनिंग डी सोल्युबल अँड क्लेई मॅटर. सोल्युबल अँड क्लेई मॅटर आत्ताच बघितलं आपण. टर्बिडिटी जी आहे हे बघा. स्मिथ टेस्ट इज बेस्ड ऑन टर्बिडिटी म्हणजे रेजिस्टन्स टू लाईट. तर पुढचा क्वेश्चन आहे द मिनिमम थिकनेस ऑफ वॉल फॉर स्टोन मॅसनरी शुड नॉट बी लेस दॅन सी विच इज 35 सेंटीमीटर. हा लक्षात ठेवण्यासारखा क्वेश्चन आहे. IMP आहे. डायरेक्ट डेटा क्वेश्चन. पाठ आहे तर आहे, नाही तर नाही. महाराष्ट्र यवतमाळ MNC. द अट्रेशन टेस्ट ऑन स्टोन इज परफॉर्म्ड for determining the rate of wear of stone due to grinding action under traffic. Okay. पुढचा क्वेश्चन आहे स्पॅलिंग हॅमर इज यूज्ड फॉर रफ ड्रेसिंग ऑफ स्टोन. महाराष्ट्र PWD 2016. त्याच्यानंतर ब्रोकन ब्रिक और स्टोन चिप्स आर ऑल्सो कॉल्ड स्पॅल. व्हेरी IMP. ओके. पुढचा क्वेश्चन आहे द टेंडन्सी ऑफ स्टोन टू स्प्लिट अलॉंग अ सर्टन पॅरलल प्लेन इज नोन ॲज क्लिवेज. जे क्लिवेज फ्रॅक्चर फॉल्ट याचे जे डेफिनेशन आहेत त्या वरती लिहिलेल्या होत्या, तुम्ही वाचले असतील. KMC कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ब्रिक हा जो रेड स्टार आहे ना याचा अर्थ आहे व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आणि भरपूर क्वेश्चन आहेत. मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते स्टार चॅप्टर्सवरती आहेत. 3च स्टार चॅप्टर आहेत, तेवढे करायचे म्हणजे करायचे. तर क्वेश्चन आहे द स्टँडर्ड ब्रिक वेट शुड बी विदिन द रेंज ऑफ 1600 to 1920 kg मीटर क्यूब. ब्रिकबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॉमिनल साईज जे आहे स्टँडर्ड साईज, नॉमिनल साईज, त्याच्यानंतर ट्रेडिशनल साईज, त्याच्यानंतर फ्रॉक कितीचा असला पाहिजे, त्याच्यानंतर वेट ऑफ द 1 मीटर क्यूब ऑफ ब्रिक इज 1800 kg. आणि हे जे आहे याच्याच मधली रेंज आहे. ही रेंज लक्षात ठेवण्यापेक्षा हे 1800 kg लक्षात ठेवा. ओके. पुढचं आहे ॲव्हरेज वेट ऑफ ब्रिक इज 3 to 3.5 kg. नंबर ऑफ ब्रिक इन 1 मीटर क्यूब इट इज 500. हा तर फेवरेट क्वेश्चन आहे पण पुढे इन्क्लुडेड PDF मध्ये. द डेन्सिटी ऑफ ब्रिक दिस. त्याच्यानंतर मिनिमम थिकनेस ऑफ द ब्रिक वॉल इज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरचा अर्थ आहे त्याच्या हेडर साईड एवढी. ओके. पुढचा क्वेश्चन आहे बुल ट्रेंच क्लीन इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सी ब्रिक्स. तर जी क्लीन आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे की बर्निंग कॅपॅसिटी आणि बुल ट्रेंच क्लीनची किती आहे आणि हॉफमन क्लीनची किती आहे यांचं कंपॅरिझन इथं दिलेलं आहे. मेजर डिफरन्स जो आहे तो इनिशियल कॉस्टवरती आहे. सेमी कंटिन्युअस आणि कंटिन्युअस. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. तर ह्याचा आन्सर आहे बी. तर 1चं
सिलिका इज 50 to 60%, त्याच्यानंतर लाईम इज अप टू 5%, त्याच्यानंतर सीच आहे ॲल्युमिना अप टू 20 to 30% आणि ऑक्साईड ऑफ आयन्स आहे 5 to 6%. हे आहेत कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ब्रिक्स, म्हणजे ब्रिकमध्ये कोणतं कॉन्स्टिट्युएंट किती टक्के यूज केलं जातं आणि ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. पॉज इट, रीड इट अँड मस्ट लर्न इट. ओके. पुढचा क्वेश्चन आहे द स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक इज ब्री. हे स्टँडर्ड साईज आहे, हे नॉमिनल साईज आहे विथ मोर्टार. त्याच्यानंतर कम्प्लिटली अडॉप्टेड नॉमिनल साईज फॉर ट्रेडिशनल ब्रिक जी आपण यूज करतो ही आहे. ओके. किती फेवरेट क्वेश्चन आहे, ही याची ख्याती बघा या क्वेश्चनची. ओके. आणि स्टँडर्ड साईजला मॉड्युलर साईज पण असं म्हणतात, मॉड्युलर ब्रिक साईज पण म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे द एफ्लोरेसेन्स इन अ ब्रिक कॉज ड्यू टू डी प्रेझेंट ऑफ सोल्युबल सॉल्ट इन अ पॅरेंट क्ले. पुढचा क्वेश्चन आहे द पर्सेंटेज ऑफ ॲल्युमिना इन अ गुड ब्रिक इज, आताच बघितलं आपण 20 to 30% पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे द ब्रिक आर बर्न्ड ॲट अ टेम्परेचर रेंज ऑफ सी 1900 to 1200 डिग्री सेल्सिअस. महाराष्ट्र PWC कॉर्पोरेशन. आणि जे सिमेंटसाठी आहे ते किती आहे माहीतच आहे आपल्याला, 1500 डिग्री ते 1600 डिग्री बर्निंग टेम्परेचर. पुढचा क्वेश्चन आहे अ फर्स्ट क्लास ब्रिक वेन इमर्स्ड इन कोल्ड वॉटर फॉर 24 hours should not absorb water more than 20%. A good brick should not absorb water by 20%. सेम क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. फर्स्ट क्लास ब्रिक 20% नाही घेतलं पाहिजे 24 तासामध्ये. सेकंड क्लास ब्रिक आहे जे 22% नाही घेतलं पाहिजे 24 तासामध्ये. थर्ड क्लास जे आहे 25% नाही घेतलं पाहिजे 24 तासामध्ये, 25%पेक्षा जास्त. ओके. एक्झाम पॉईंट आहेत याच्यामध्ये जे आहे ते अलाउएबल टॉलरन्स वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत प्लीज पॉज करा, रीड करा. पुढचा क्वेश्चन आहे क्वीन क्लोजर मे बी प्लेस्ड सी इन अ हेडर कोर्स नेक्स्ट टू फर्स्ट ब्रिक. क्वीन क्लोजर म्हणजे हाफ ब्रिक थिक वॉल आहे, सरळ वर्टिकली. पुढचा क्वेश्चन आहे अ पोर्शन ऑफ ब्रिक ऑप्टेन बाय कटिंग अ ब्रिक लेंथ वाईज इज नोन ॲज क्वीन क्लोजर. ओके. अशी जर ब्रिक आहे तर जर लेंथ वाईज जर कट केलं त्याला तर तुम्हाला क्वीन क्लोजर भेटून जाईल, म्हणजे फक्त तुमच्याकडे छोटीशी ब्रिक उरल अशी. सॉरी, डायग्राम द्या सोडून, माझी चित्रकला पहिलेच फार खराब होती लहानपणीपासून. पुढचा क्वेश्चन आहे द सॉईल नॉट गुड फॉर मेकिंग ब्रिक इज ए ब्लॅक कॉटन सॉईल. फॉर 1 cubic meter ऑफ ब्रिक मॅसनरी द नंबर ऑफ मॉड्युलर ब्रिक नीडेड इज, आत्ताच आपण बघितलं होतं 500. व्हेरी फेवरेट क्वेश्चन ऑफ एव्हरी एक्झामिनेशन. आणि हे कसं काढायचं ते इथं दिलेलं पण आहे. ओके. नंबर ऑफ ब्रिक्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक, आणि मग ते सगळं सॉल्व केलं जातं. याच्यामध्ये जे घेतात तेव्हा आपण नाही का नॉमिनल साईज जी आहे तीच घेतो, म्हणजे विथ मोर्टरवाली. एक मिनिट, येस, नॉमिनल साईज विथ मोर्टर. तर त्या पद्धतीने इथं सॉल्व केलेलं आहे. कोणाला जर इच्छा असेल तर पॉज करून बघून घ्या, किंवा समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, मी तिथे एक्सप्लेन करेल. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ फ्रॉग इन अ ब्रिक इज मेक की जॉईंट बिटवीन द मोर्टर अँड द ब्रिक. आणि स्टँडर्ड फ्रॉग साईज किती आहे आपली ते पण विचारलं जातं. तर ती आहे आपली इथं इन्क्लुडेड नाही आहे कोणत्या डेटामध्ये. तशी 10x4x 1 सेंटीमीटर असते, 1 सेंटीमीटर डीप. ओके. असेल तर मी हायलाईट करून दाखवतो तुम्हाला, 1 सेकंड.
येस, फ्रॉक साईज इथे लक्षात ठेवा 10x4 सेंटीमीटर. ओके, पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. ह्याचा आन्सर आहे सी. पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं चौथं, त्यानंतर तिसऱ्याचं सीचं आणि डीचं 2. ओके, पहिल्याचं आहे दुसरं म्हणजे ॲल्युमिना प्लास्टिसिटी रिकव्हरी फॉर द मोल्डिंग आणि हे आहे 20% to 30%. त्याच्यानंतरचं आहे सिलिका. सिलिका काय प्रोव्हाइड करतं, तर सिलिका प्रोव्हाइड करतं प्रिझर्व द फॉर्म ऑफ ब्रिक ॲट हाय टेम्परेचर अँड प्रिव्हेंट श्रिंकेज. आणि ते सगळ्यात जास्त कॉन्स्टिट्यूट जे असतं ते सिलिकाच असतं ब्रिकचं. त्याच्यानंतरचं जे आहे C1 तर मॅग्नेशिया आहे, कलर ऑफ द ब्रिक. मॅग्नेशिया जे आहे ते कलर देतं 1%. त्याच्यानंतर जे लाईमस्टोन आहे ते प्लास्टिसिटी आणि रिकव्हरी फॉर मोल्डिंग देतं. पुढचा क्वेश्चन आहे द पोर्शन ऑफ अ ब्रिक कट अक्रॉस द विड्थ इज कॉल्ड क्विन्क्लोजर. त्याच्यानंतर क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ फर्स्ट क्लास ब्रिक शुड नॉट बी लेस दॅन, आताच आपण बघितलं होतं 10.6 आणि हे, आणि फर्स्ट क्लासची जी आहे ते 10.5 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर सेकंड क्लास जे आहे 7 न्यूटन पर mm². थर्ड क्लास जे आहे 5 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर आहे द मेन फंक्शन ऑफ ॲल्युमिना इन अ ब्रिक अर्थ इज ए टू इम्पार्ट प्लास्टिसिटी. ॲल्युमिनाचं जे काम आहे ते प्लास्टिसिटी इम्पार्ट करणं आहे. आणि आत्ताच आपण जोड्या लावत पण बघितलं की ॲल्युमिना जे आहे प्लास्टिसिटी अँड रिकव्हरी फॉर मोल्डिंग यूज केलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे पग मिल इज यूज्ड फॉर preparation of clay, molding of clay, drying of bricks or burning of bricks. It is used for preparation of clay. Glazing is used to make earthware impervious. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द गुड क्ले फॉर मेकिंग ब्रिक्स आर वेदर्ड क्ले. वेदर्ड म्हणजे त्याच्यावरती आपण जे त्यांना उन्हामध्ये सुकायला वगैरे ठेवतो, दॅट टाईप ऑफ वेदर्ड क्ले. द डोलोमाइट ब्रिक्स आर बेसिक रिफ्लेक्टरी ब्रिक्स. क्लीनमध्ये किंवा बर्निंगच्या गोष्टी असतात तिथे ही डोलोमाइट ब्रिक यूज होते. अ फ्रॉग इज यूज्ड ऑन अ रॉ ब्रिक फॉर टू फॉर्म अ kiewit mortar to prevent the sliding of bricks to reduce the weight of bricks. Correct, all of this. Which of the following ingredient of the brick earth enables the brick to retain its shape? याचा आन्सर आहे सिलिका. सिलिकाचं पर्सेंटेज किती आहे ते आपण आता जस्ट वरती बघितलेलं आहे. द फ्रॉग ऑफ ब्रिक इन अ ब्रिक मॅसनरी जनरली केप्ट ऑन टॉप फेस. राईट, टॉप फेस. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन पर्सेंटेज ऑफ सिलिका इन अ गुड ब्रिक अर्थ लाईज बिटवीन 50 to 60%. आणि सिलिका काय करतं, इंग्रेडियंट्स ऑफ द ब्रिक अर्थ एनेबल्स द ब्रिक टू रिटेन इट्स शेप. ओके, त्याचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द एक्सेस सिलिका इन अ ब्रिक अर्थ रिझल्ट्स इन बी लॉस ऑफ कोहेजन. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे फील्ड टेस्ट टू डिटरमाइन द साउंडनेस ऑफ बर्न्ड ब्रिक्स इज बी स्ट्रायकिंग टू ब्रिक्स अगेन्स्ट इच अदर अँड लिसनिंग द साऊंड. आणि कोणता साऊंड आला पाहिजे, मेटॅलिक रिंग साऊंड आला पाहिजे. ओके, ही एक फील्ड टेस्ट आहे. त्याच्यानंतर द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट क्लास अँड सेकंड क्लास ब्रिक शुड नॉट बी ग्रेटर दॅन सी. फर्स्ट क्लास अँड सेकंड क्लास कंबाईनली म्हणलेले आहे. फर्स्ट क्लासचं 10.5 आहे, सेकंड क्लासचं 7 समथिंग आहे. तर त्यांनी जे आहे मधला आन्सर आपल्याला लावायला पाहिजे याचं 80 kg/cm². ओके, त्याच्या हा क्वेश्चन आलेला आहे महाराष्ट्र WD-RT 2016 मध्ये. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ब्रिक्स आर यूज फॉर लाइनिंग फर्नेसेस. सी रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे द ब्रिक मेड फ्रॉम द ऑलिव्हियन रॉक to which magnesia added in the manufacturing process is called phosphorite block bricks. Phosphorite bricks, Maharashtra Kolhapur MNC 2017. The question आहे the portion of the brick which is so cut that the width of one of its end is half that of full brick while the width at the other end is equal to full width is called
इन्क्लोजरसाठी असं इथून कट मारतात, इथची हाफ विड्थपर्यंत आणि इथलच्या हाफ विड्थपर्यंत. ओके. दुसरा क्वेश्चन आहे द मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक इज ए, जी की थर्ड क्लास ब्रिकची आहे. बिल्डिंग ब्रिक ऑफ 3.5 मेगापिक्सल, सेकंड क्लास 87 आणि फर्स्ट क्लास 10.5. ओके. आणि याला थर्ड क्लास ब्रिकला कॉमन बिल्डिंग ब्रिक्स पण म्हणतात बरं का. हे या पॉईंटवरनं मला कळाले. दुसरा क्वेश्चन आहे द प्लास्टिसिटी टू मोल्ड ब्रिक्स इन सुटेबल शेप अँड साइज इज गिवन बाय द ब्रिक वन ऑफ द फॉलोइंग कंपोनेंट्स. बी. Alumina. In brickwork, each closure is compared. In brickwork, each course is comprised of alternate headers and stretchers in C. Flemish bond. In presence of excess quantity of silica in brick imparts D. Brittleness on burning. सिलिकाचं काय इम्पार्ट प्लास्टिसिटी. ओके. रिटेन इट शेप. आणि सिलिका जर एक्सेसमध्ये असेल तर काय प्रॉब्लेम होतो, ब्रिटलनेस. ओके. मग त्याचा शेप राहणार नाही, रिटेन इट शेपच्या अपोजिट ते काम करेल. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द पोर्शन ऑफ अ ब्रिक whose one end is cut slave for full width. B. Metered closure. Maharashtra WCD 2019. The horizontal distance between the vertical joints in successive fours is known as lap joint. Okay. तर पुढचा क्वेश्चन आहे टू कन्स्ट्रक्ट अ 10 cm thick portion wall you will prefer stretcher bond. Which one of the following substance is manufactured in a bull clean trench? Okay. तर याचा आन्सर आहे ए. पुढचा क्वेश्चन आहे द मिनिमम थिकनेस ऑफ वॉल वेअर सिंगल फ्लेमिश बॉन्ड कॅन बी यूज्ड इज सी. 1.5 brick thick. ओके. तर हे जे आहे हे वरती जे मी सांगायचं विसरलो MHMS साठी की लॅब प्रीपॅन्ड हे काय आहे त्याचे डेफिनेशन एकदा प्लीज पॉज करून रीड करून घ्या व्यवस्थित. प्रीपॅन्ड जे आहे ते व्हर्टिकल जॉईंट इन अ ब्रिक कॉल्ड प्रीपॅन्ड. ओके. जी ब्रिक असते ब्रिक वॉल आहे सपोज ही जी व्हर्टिकल जॉईंट असते याला प्रीपॅन्ड म्हणतात. लक्षात असू दे. पुढचा क्वेश्चन आहे द स्ट्रेंथ अचीव्ड बाय द ब्रिक डिपेंड्स ऑन composite of brick earth, composition of brick earth, nature of molding adopted, burning and cooling the process. All of the above. Answer है. Which while calculating the dead load of building, the weight of brick masonry is taken as C. 1600. Okay. पुढचा क्वेश्चन आहे the minimum crushing strength of A class brick should be 1050 kg per centimeter square. Okay. अच्छा 105 10.5 आहे. महाराष्ट्र MNC 2016. पुढचा क्वेश्चन आहे इट इज द एक्सेस एक्सटेन्शन वन और मोर कोर्स ऑफ ब्रिक फ्रॉम फेस ऑफ द वॉल सो इट इज कॉल्ड डी कॉर्स. एक्सेस ऑफ alumina in a brick earth makes the brick D to crack and wrap on dime. Okay. तो क्रॅक अँड रॅप ऑन ड्राय. पुणे MNC जी की आपली आता येणारच आहे लवकरच महाराष्ट्र PWD 2016 आणि महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषदमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे हा क्वेश्चन. ओके. क्वेश्चन आहे द वॉटर ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ऑफ कॅटेगरी ऑफ ब्रिक इज मिनिमम ए ॲट फर्स्ट क्लास ब्रिक. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिझन फॉर द पॉप्युलरिटी ऑफ ब्रिक as construction material. The options are they are cheap and available locally at the places. Correct? They are durable and process fairly good things and lighter than stone. Correct? They have very good insulating properties against the heat and sound. So it is correct. All of these should be of brick with its compressive strength according to
IS 1077 1970 and select the correct answer as per the code given below. तर याचा आन्सर आहे नॉट लेस दॅन 140 kg. हे नाही माहिती मला. त्याच्यानंतर आहे नॉट लेस दॅन 105 kg ग्रेड ए, नॉट लेस दॅन 70 kg ग्रेड बी. त्याच्यानंतर जे आहे नॉट लेस दॅन 35 kg सेंटीमीटर ग्रेड सी. तर उरलेलं जे आहे ऑप्शन हे आहे एचं 2, बीचं 1, सीचं बी आणि डीचं 4. ओके, सी आन्सर आहे DFCCIL क्वेश्चन. याच्यामध्ये क्लास ग्रेड एचं लक्षात ठेवा जे की आहे 140 kg सेंटीमीटर स्क्वेअर. पुढचा क्वेश्चन आहे फील्ड टेस्ट टू जज हार्डनेस ऑफ द बर्न्ड ब्रिक इज डी स्क्रॅचिंग द सर्फेस ऑफ द ब्रिक विथ नेल. आणि नेलला जर स्क्रॅच होत असेल सर्फेस तर त्याची हार्डनेस अराउंड 3 मोह स्केलवरती त्याची जी हार्डनेस असते ती 3 किंवा 3पेक्षा कमी असते. ओके, पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज आर द कॉज फॉर द ब्लोटिंग ऑफ ब्रिक्स. त्याचं आन्सर आहे प्रेझन्स ऑफ एक्सेस कार्बोनियस मॅटर इन द क्ले, करेक्ट. प्रेझन्स ऑफ गॅस फॉर्मिंग मटेरियल इन द क्ले, करेक्ट. बॅड ऑर रॅपिड बर्निंग, करेक्ट. ऑल ऑफ द अबोव. पुढचा क्वेश्चन आहे ब्रिक्स या ठिकाणी संपलेला आहे. टाईल्स चॅप्टर सुरू झालेला आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे डोडो इज युजली प्रोव्हाइडेड इन बाथरूम्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे द मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ क्ले कंटेन फॉर मेकिंग गुड टाईल्स इज अबाउट बी 30. त्याच्यानंतर इथे एक्झाम पॉईंट दिलेले आहेत. हे सगळं सर्वच्या सर्व रीड करा आणि व्यवस्थित याच्यामध्ये जे आहे काही डेटा जो तुम्हाला नवीन वाटतो आहे काही आहे तो लिहून ठेवा. वाटलं तर सोडू नका, याला पॉज करा आणि रीड करा. ओके, टाईल्स संपलेला आहे. बिल्डिंग लाईम जे आहे हा चॅप्टर सुरू झालेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये मॅच द फॉलोइंगचा आणि याचा आन्सर आहे बी. पहिल्याचं 4 मी ऑप्शन लावून देतो, नंतर रीड करतो तुमच्यासाठी. सीचं 2, डीचं. तर फॅट लाईम जे आहे ते शी शेल्समुळे होतं. त्याच्यानंतर हायड्रॉलिक लाईम जे आहे ते कंकरमुळे होतं. क्विक लाईम जे आहे ते कॅल्साइंड लाईमस्टोनमुळे होतं आणि नॉन हायड्रॉलिक लाईम जे आहे ते कॅल्सिनेटेड डोलोमाइट स्टोनमुळे होतं. आणि हा सर्वात फेवरेट क्वेश्चन आहे. या प्रत्येक याच्यावरती सेपरेट पण क्वेश्चन होतं व्हॉट इज फॅट लाईम कन्सिस्ट ऑफ आणि खाली ऑप्शन्स असतील हे सर्व काही. तर आपल्याला आलं पाहिजे की शी सेल्स. ओके, इथं ते दिलेलं आहे सगळं काही की कंकरी आणि इथं काही ऑप्शन पण दिलेले आहे खाली एक्स्ट्राचे की कंकरीन इज अ टर्म यूज्ड इन इंडिया फॉर मेक मासेस और लेयर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फाउंड इन ओल्डर अरायवल और स्टिफ क्ले. तर हे पॉज करा, रीड करा. आपल्यासाठी जो महत्त्वाचा डेटा आहे एवढाच आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द कॉमनली यूज्ड लाईन इन व्हाईट वॉशिंग इज बी फॅट लाईन. हे आहे तर रीड करून घ्या पॉईंट्स. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ हीटिंग द लाईमस्टोन टू रेडनेस इज कॅल्सिनेशन. हे पण एक्झाम पॉईंट पॉज करून रीड करून घ्या. याच्यामध्ये काय आहे लाईम मॉर्टर मिक्सिंग इज डन इन पॅन मिल. लाईम इज यूज्ड फॉर सिमेंटेशन. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेटा. ब्लिचिंग पावडर काय आहे हायपोक्लोराइड ऑफ लाईम. ओके, हे एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द percentage of clay content present in friably hydraulic lime. So it is D 5 to 20%. डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठच करायचं याला. विच वन ऑफ द फॉलोइंग लाईम विल बी यूज्ड फॉर फिनिशिंग कोट इन प्लास्टरिंग अँड व्हाईट वॉशिंग. सो इट इज सी मॅग्नेशियम और डोलोमॅटिक लाईम. पुढचा क्वेश्चन आहे द मॉड्युलस ऑफ रप्चर ऑफ हायड्रॉलिक लाईम मोर्टार 28 days curing should not be less than 1 Newton per mm². हा पण डायरेक्ट डेटा क्वेश्चन पाठ पाहिजे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे मॉड्युलस ऑफ रप्चर ऑफ टेस्ट स्पेसिमन
जे आहे ते त्याचा फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे आणि कसं फाइंड करायचं ते दिलेलं आहे. आणि क्लास एसाठी किती आहे आणि क्लास बीसाठी किती आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा क्वेश्चन आहे द इनिशियल सेटिंग टाईम ऑफ लाईन पोझोलिना इज डी 120. महाराष्ट्र PWD 2016. इनिशियल सेटिंग टाईम ऑफ पोझोलिना सिमेंट इज 120 मिनिट आणि फायनल सेटिंग टाईम जो आहे तो 48 आवर्स आहे किंवा 2 days असं पण ते लिहून देऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे इज डॅश इज अ बाय प्रोडक्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲसिटिलीन. सो इट इज ए कॅल्शियम कार्बाइड लाईन. पुढचा क्वेश्चन आहे क्विक लाईन इज कॅल्शियम ऑक्साईड. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे प्लास्टर ऑफ पॅरिस इज ऑप्टेन बाय कॅल्सायनिंग ऑफ जिप्सम. महाराष्ट्र औरंगाबाद MNC 2019. आणि याची ॲड येणार आहे, मी पुन्हा सांगतोय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची. हायड्रॉलिक लाईन इज ऑप्टेन्ड बाय बी बर्निंग ऑफ कंकर. आताच आपण बघितलं. पुढचं सिमेंट चॅप्टर आहे आणि स्टार, मी तुम्हाला सांगितलं स्टार जे चॅप्टर आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे द मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ पोर्टलँड पोझोलिना सिमेंट ॲट 28 days शुड बी 33 MPa. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे द डायमीटर ऑफ सिलेंडर इन अ ली चॅटेलियर अपॅरेटस फॉर कंडक्टिंग द साऊंडनेस टेस्ट ऑफ द सिमेंट इज डी 130 mm. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे आणि इथं ली चॅटेलियर अपॅरेटस जे आहे ते इथं दिलेलं आहे, ते बघून घ्या. याचे डायमेन्शनसुद्धा विचारतात. डायमीटर मेनली विचारलं जातं ते आहे 30 mm. ओके. आणि याच्यामध्ये जे गॅप असतो ना तो कितीचा असतो, कारण की हा गॅप असतो आपण ॲनालाइज करत असतो की तो वाढतो आहे का कमी होतो आहे. तो आहे 0.5 mm चा. ओके. आणि दोन्ही साईडला जी आहे ती गसेट प्लेट असते त्याच्यात, म्हणजे होल्डिंग प्लेट आहे. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंगचा. सो एअर इंटरिंग पोर्टलँड सिमेंट जे आहे ते आहे ग्रेटर रेजिस्टन्स फॉर फर्स्ट अटॅक. त्याच्यानंतर जे आहे मी आधी ऑप्शन लावून घेतो. सी नंबरचा ऑप्शन आहे याचा, बीचा 1, त्याच्यानंतर सीचा 4, त्यानंतर डीचा 2. ओके. त्यानंतर जो आहे लो हीट पोर्टलँड सिमेंट जे आहे ते आहे सुटेबल फॉर व्हेरी लार्ज स्ट्रक्चर्स. त्यानंतरचा हायड्रोप्रोबिक पोर्टलँड सिमेंट जे आहे ते आहे अनसुटेबल फॉर व्हेरी लार्ज मासेस ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यानंतरचं जे पुढचं आहे रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट जे आहे, रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट जे आहे ते अनसुटेबल फॉर व्हेरी लार्ज मासेस आहे. आणि हायड्रोफोबिक पोर्टलँड सिमेंट जे आहे त्याचं आहे सेफ स्टोरेज अंडर द अनफेवरेबल कंडिशन्स ऑफ ह्युमिडिटी. ओके. माझं बोलण्यात जर उच्चारात चुकीचं झालं असेल तर पॉज करून प्लीज रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे द अपॅरेटस यूज टू टेस्ट द फाईननेस ऑफ सिमेंट इज. टाईप्स ऑफ सिमेंट आणि हे दिलेलं आहे, स्पेसिफिक सरफेस एरिया दिलेला आहे. माझ्या मते वरच्या 2चं विचारलेलं आहे, खालचं जे आहे त्यातलं पोर्टलँड पोझोलिना सिमेंटचं पण मॅक्सिमम टाईम विचारलं जातं. रीड करा, लर्न करा. पुढचा क्वेश्चन आहे हे बॉक्स कंपाऊंड कोणते आहे C2S डायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम सिलिकेट, न्यूट्रेटी जे आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे C2S जे आहे त्याचं आहे डायकॅल्शियम सिलिकेटचं रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीज स्ट्रेंथ इवन आफ्टर 28 days. ट्रायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम सिलिकेटचं जे आहे
क्वेश्चन आहे द नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट इज अबाउट सी 30°C, सॉरी 30%. महाराष्ट्र PWD 2016. पुढचा क्वेश्चन आहे द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट OPC ग्रेड 33, 43 and 53 ॲज पर IS 10262 इज आन्सर आहे D 28 days कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. ओके, आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे 28 daysच्या ह्या इथे लिहिलेल्या आहेत. हा जो टेबल आहे तो एकदा रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे द साऊंडनेस टेस्ट ऑफ सिमेंट डिटरमाइन्स क्वांटिटी ऑफ फ्री लाईन. इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र PWD मध्ये पण आलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द वीकेंड अपॅरेटस इज यूज टू डिटरमाइन ऑल ऑफ दी अबव. इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम आणि नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. वरचे दोन तर माहीत असतात, हे पण लक्षात ठेवून घ्या. आणि जे नॉर्मल कन्सिस्टन्सी आहे, कन्सिस्टन्सी टेस्टसाठी 10 mm डायमीटरचं प्लंजर आहे. इनिशियल सेटिंग्स टाईमसाठी 1 mm स्क्वेअर निडल जी आहे ती यूज होते. फायनल सेटिंग टाईमसाठी 5 mm ॲन्युलर कॉलर जे आहे ती यूज होते. हे सुद्धा विचारलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे इफ P इज द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ द सिमेंट द अमाऊंट ऑफ वॉटर यूज टू फाइंड द इनिशियल सेटिंग टाइम ऑफ द सिमेंट इज आन्सर इज D 0.85 P. Okay, the size of crucible mold for testing compressive strength of cement shall be, it is B 70.6 mm. ओके, आणि क्युबिकल जे आहे त्याची साईज किती आहे 70/6 × 70/6 × 70/6. महाराष्ट्र PWD 2016. सिमेंटसाठी, कॉन्क्रीटसाठी 150 mm by 150 mm by 150 mm. The compound which is largely responsible for initial setting time and early strength gain in the ordinary Portland cement is B C3S. ओके, आणि हे त्यांचे ॲव्हरेज पर्सेंटेज किती आहे, त्यांचं फंक्शन किती आहे, त्याचा खूप चांगला टेबल दिलेला आहे. हा टेबल मस्ट लर्न पाहिजे, पाठच करायचं आहे, काहीच सोडायचंच नाही याच्यातलं. पुढचा क्वेश्चन आहे द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सिमेंट इज जनरली अबाउट D 3.15. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सिमेंटसाठीची जी आहे, सँडसाठीची जी आहे, ॲग्रिगेटसाठीची जी आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर वूड इज, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला टिंबरमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर मर्क्युरी इज 13.6. हा तर आपला फ्लुइडमधून पाठच राहतो, हे पाठ करून घ्या. आणि सँडसाठीचं जे आहे ते पण लक्षात ठेवा, कारण की तेच थोडंसं ऑड आहे. पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मच वॉटर इज ॲडेड इन सिमेंट मॉर्टर टू डिटरमाइन द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट. त्याचा आन्सर आहे A. त्याचा जो इक्वल टू P/4 + 3% ऑफ टोटल मास ऑफ सिमेंट अँड सँड वेअर P इज वॉटर रिक्वायर्ड फॉर स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. पुढचा क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू IS 8112 2013 इनिशियल सेटिंग टाइम ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट OPC फॉर ग्रेड 43 शुड बी मोर दॅन 30 मिनिट. हे जे आहे लक्षात ठेवा. आणि हे टाईप्स ऑफ सिमेंट जे आहे ते सर्व काही इथे लिहिलेले आहेत आणि त्यांची सेटिंग टाईम पण लक्षात ठेवा. एक एक्झाम होती, तिथे विचारलं होतं की टोटल टाईप्स ऑफ सिमेंट किती आहे. तर टाईप्स ऑफ सिमेंट तर अनलिमिटेड आहेत. आपण बॉक्स कंपाऊंड चेंज करून वेगवेगळ्या टाईपचे सिमेंट आपल्या हिशेबाने बनवू शकतो, केमिकल त्याचं कंपोजिशन चेंज करून. पण त्या एक्झाममध्ये त्याचं आन्सर दिलं होतं 10. तर हे लक्षात ठेवा, कुठं पण जर ऑप्शन आलं तर ते 10 लावून यायचं. टाईप्स ऑफ सिमेंट टोटल किती आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज फॉर टू चेक द साऊंडनेस ऑफ सिमेंट. सो D हे जे आहे ऑटोक्लेव्ह टेस्ट जे आहे ती यूज होते साऊंडनेस ऑफ सिमेंटसाठी. त्याच्यानंतर लोगो ऑफ सिमेंट इज, हे ली चॅटेलियर मेथड आणि ऑटोक्लेव्ह मेथडमधला जे आहे तो डिफरन्स दिलेला आहे थोडासा. आणि टेस्ट यूज्ड आणि त्याच्यामध्ये ॲपॅरेटस जे यूज होतं ते इथं दिलेलं आहे. खाली एक वेगळा टेबल आहे, हा टेबल मस्ट पाठ करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे टू मेन कंपाऊंड्स ऑफ पोर्टलँड सिमेंट आर B ड्राय कॅल्शियम सिलिकेट अँड डाय कॅल्शियम सिलिकेट. ओके, हे पहिले दोन कंपाऊंड आहेत, हेच जे आहेत 70% आहेत आणि खालचे जे आहेत ते 30%च्या आसपास यूज होतात.
पुढचा क्वेश्चन आहे द व्हॉल्यूम ऑफ बॅग ऑफ सिमेंट इज ए 35 लिटर्स. ओके, 0.035 मीटर क्यूब जे आहे ते यूज होतं ते. आणि डेन्सिटी ऑफ सिमेंट किती आहे 1140 kg पर मीटर स्क्वेअर. बॅग ऑफ सिमेंट, एका बॅगचं वेट किती असतं 50 kg. तर हे लक्षात ठेवून घ्या. आणि मग त्याच्यानुसार त्यांनी व्हॉल्यूम काढले. पुढचा क्वेश्चन आहे द सिमेंट बॅग कंटेन्स 0.035 क्यूबिक मीटर ऑफ वॉटर मीटर ऑफ सिमेंट बाय व्हॉल्यूम. हाऊ मेनी बॅग्स विल 1 टन ऑफ सिमेंट कंप्राइज. तर हा न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आहे. बॅग हॅज 50 kg. गिवन वन बॅग कंटेन्स 0.035 मीटर क्यूब ऑफ सिमेंट. सो फॉर 1 टन ऑफ सिमेंट रिक्वायर्ड बॅग विल बी 1 टन बाय वेट पर बॅग जे आहे ते त्यांनी डिवाइड केलेलं आहे 20 बॅग्स. तर हे व्हॉल्यूमचं तेवढं काही कन्सर्न नव्हता या ठिकाणी. टनमध्ये दिलेलं आहे 10 टन आणि एक आहे ते 50 kg. सॉरी 1 टन दिलेलं आहे. 1 क्विंटल म्हणजे 100 kg आणि 10 क्विंटल म्हणजे 1 टन. तर 1000 किलो म्हणजे 1 टन, हे लक्षात असू द्या. आणि मग 1000 भागिले 50 जर आपण केलं तर आपल्याला नंबर ऑफ बॅग्स भेटून जातील. पुढचा क्वेश्चन आहे वॉटर सिमेंट रेशो इज जनरली एक्सप्रेस्ड इन डी 50 kg. इन वीकॅन्ट apparatus द डायमीटर ऑफ वीकॅन्ट प्लंजर इज 10 mm. महाराष्ट्र PWD 2016 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. द ऑर्डर टू प्रोव्हाइड कलर हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट द इंग्रेडियंट यूज्ड इज आयर्न ऑक्साईड. महाराष्ट्र PWD 2016 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे ॲज कम्पेअर्ड टू ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हाय ॲल्युमिना सिमेंट हॅज हायर इनिशियल सेटिंग टाइम बट लोअर फायनल सेटिंग टाइम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स. द स्लो सेटिंग टाइम ऑफ सिमेंट विल बी हायर पर्सेंटेज ऑफ डी ड्राय कॅल्शियम सिलिकेट. ड्राय कॅल्शियम सिलिकेटबद्दल जे आहे तर माहिती दिलेली आहे. 20 to 40% ऑफ सिमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये ड्राय कॅल्शियम सिलिकेट असतं. इन हायड्रेट ऑफ अँड हायड्रंट स्लोली इट हायड्रेट्स अँड इट हायड्रंट स्लोली. त्याच्यानंतर लेस हीट ऑफ हायड्रेशन हे सगळ्यात जनरेट करतं. तर हे लक्षात ठेवा, हे ड्राय कॅल्शियम सिलिकेटबद्दलचे पॉईंट्स पॉज करून रेडी करून घ्या. त्याच्यानंतर आहे इफ पी इज द पर्सेंटेज ऑफ वॉटर फॉर नॉर्मल कन्सिस्टन्सी द वॉटर टू बी ॲडेड फॉर इनिशियल सेटिंग टाइम डिटर्मिनेशन शुड बी. तर याचा आन्सर आहे सी 0.8 p. ओके, महाराष्ट्र जळगाव जिल्हा परिषद 2015. आणि फॉर इनिशियल सेटिंग टाइम किती आहे वॉटर कन्सिस्टन्सीसाठी, वॉटर ऑफ नॉर्मल कन्सिस्टन्सी. आणि साऊंडनेस टेस्टसाठी किती आहे ते इथे मी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवून घ्या. हे 3 इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चनमधून एक कळते तुम्हाला आणि हे 2 पॉईंट जे आहेत ते. पुढचा क्वेश्चन आहे द हार्डनिंग इज द फेनॉमेनॉन बाय व्हर्च्यू ऑफ विच सी द सिमेंट बेस सेट्स अँड डेव्हलप स्ट्रेंथ. ओके, पुढचा क्वेश्चन आहे फॉर अन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट द इनिशियल सेटिंग टाइम इज नॉट लेस दॅन 30 minutes. ओके, औरंगाबाद MNC 2019. पुढचा क्वेश्चन आहे पिक अप द फॉलोइंग करेक्ट प्रोपोर्शन ऑफ केमिकल इंग्रेडियंट इन सिमेंट. पिक अप द करेक्ट प्रोपोर्शन ऑफ केमिकल इंग्रेडियंट्स ऑफ सिमेंट. त्याचा आन्सर आहे डी लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयर्न ऑक्साईड. तर जे आहे लाईम जे आहे ते 63% यूज होतं, सिलिका जे आहे 22% यूज होतं, ॲल्युमिना जे आहे ते 6% यूज होतं आणि आयर्न ऑक्साईड जे आहे 3% यूज होतं. पुढचा क्वेश्चन आहे बिफोर टेस्टिंग सेटिंग टाइम ऑफ सिमेंट वन शुड फर्स्ट टेस्ट फॉर कन्सिस्टन्सी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणत्या टेस्टच्या आधी कोणती टेस्ट केली पाहिजे याच्यावरती चांगला क्वेश्चन एक बनू शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट अटेन्स अर्ली स्ट्रेंथ ड्यू टू लार्जर प्रोपोर्शन ऑफ लाईम ग्राउंडेड फायनर देन द नॉर्मल सिमेंट. हा थोडासा चांगला क्वेश्चन आहे. महाराष्ट्र असिस्टंट टॉम प्लॅनिंग 2018. रॅपिड हार्डनिंग सिमेंट कंटेन्स अर्ली स्ट्रेंथ ड्यू टू लेसर प्रोपोर्शन ऑफ लाईम ग्राउंडेड फायनर देन द नॉर्मल सिमेंट. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द वेट ऑफ वॉटर
required for complete hydration of cement is about C 20 to 25%. पुढचा क्वेश्चन आहे पोर्टलँड सिमेंट मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम प्युअर व्हाईट स्टॉक अँड द क्ले बट फ्री फ्रॉम द आयर्न ऑक्साईड इज नोन ॲज व्हाईट सिमेंट. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे द ॲस्बेस्टोस सिमेंट इज ब्रिटल, रॅप्स बाय ह्युमिडिटी, वार्प्स बाय ह्युमिडिटी, त्याच्यानंतर आहे स्ट्रेंथ ऑफ लोअर्स बाय वॉटर, स्ट्रेंथ लोअर्स बाय वॉटर. सो ऑल ऑफ द अबोव. महाराष्ट्र 2016. As compared to ordinary Portland cement, use of pozzolanic cement increases shrinkage. The Portland cement manufacturing proportion of lime, silica and other constituent are A. आताच बघितलं आपण लाईम जे आहे ते किती असतं, काय असतं वरती. पोर्टलँड सिमेंटसाठीच लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे जिप्सम इज अ केमिकली प्रेसिपिटेटेड सेडिमेंटरी रॉक. ओके. आणि जिप्सम कशासाठी यूज होतं? रिटार्डनेससाठी. जे आहे सेटिंग टाइम जे आहे जिप्सम जे आहे ते कमी करतं. ओके. पुढचा क्वेश्चन आहे सेटिंग टाइम जो तो वाढवतोय, रिटार्ड करतोय. द मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ कॅल्शियम कार्बाइड यूज्ड ॲज अ ॲक्सेलरेटर इन द सिमेंट इन पर्सेंटेज बाय वेट ऑफ सिमेंट इज B 2% आहे ते यूज होतो. द नंबर ऑफ सिमेंट बॅग स्टोर्ड इन द गोडाऊन विथ हेल्प ऑफ विथ अ हीप ऑफ बॅग 10. 10ची थप्पी मारली जाते, ते लक्षात ठेवायचं. ऑन साईड ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना माहिती असेलच. द कंपाऊंड इन सिमेंट विच इज क्विकेस्ट टू रिॲक्ट विथ वॉटर इज ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट. द मेन constituent of fly ash is all of the above. Aluminum oxide, silica आणि फेरस ऑक्साईड, सर्व काही. पुढचे क्वेश्चन आहे सिमेंट इज टेस्टेड फॉर पॅरामीटर्स फाईननेस, साऊंडनेस, सेटिंग टाइम, सगळेच यूज होतात. पुढचा क्वेश्चन आहे फायनर ग्राइंडिंग ऑफ सिमेंट अफेक्ट्स ओनली द अर्ली डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेंथ. करेक्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आपण नाही का ऑल ऑफ दी अबव मारायच्या इच्छेतच असतो, बट याचा ऑप्शन लक्षात ठेवून घ्या. कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ डेव्हलप बाय द कॉन्क्रीट मेड विथ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट ॲट द 14th डे आफ्टर कास्टिंग इज अबाउट 85%. महाराष्ट्र PWD 2016. द ॲपरेटस यूज टू डिटरमाइन द वॉटर कंटेंट रिक्वायर्ड टू प्रिपेअर द सिमेंट वॉटर पेस्ट ऑफ स्टँडर्ड कन्सिस्टन्सी इज Vicant apparatus. महाराष्ट्र WRD 2016. पुढचा क्वेश्चन आहे द नंबर ऑफ सिमेंट बॅग रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 14 cubic meter ऑफ compacted concrete with a concrete mix having cement factor 7 is C 89 bags. याचं जे आहे न्यूमेरिकल क्वेश्चन आहे, याचं सोल्युशन इथं दिलेलं आहे. सिमेंट फॅक्टर जे आहे 7 आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट प्रोड्यूस 1 cubic meter ऑफ कॉन्क्रीट इज 1.52. आपण जे आहे 52% जे आहे ड्राय व्हॉल्यूम जे आहे मॉर्टरचं जास्त घेत असतो, त्याच्यामुळे 1.25 जे आहे इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि मग जे आहे 14 cubic meter इंटू हे आहे हे ड्राय व्हॉल्यूम आलं, डिवायडेड बाय जे आहे सिमेंट फॅक्टर जे आहे 7 डिवाइड केलं त्याला, तर आपल्याला एवढी क्युबिक मीटर जी आहे ती सिमेंट लागणार आहे. मग सिमेंटची जी स्पेसिफिक आपण हे बघितलं होतं, आपण जे व्हॉल्यूम जे ऑक्युपाय करतो 1 बॅग ऑफ सिमेंट, ते किती आहे 0.034 किंवा 35. तर 89 बॅग्स जे आहेत अप्रॉक्सिमेटली आपल्याला भेटून जातील. तर पुढचा क्वेश्चन आहे, हा पण न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आहे. फॉर लेंथ 7 सेंटीमीटर थिक कॉन्क्रीट फ्लोअर, म्हणजे अराउंड जे आहे 7 सेंटीमीटर म्हणजे 2 ते 2.5 इंच झालं, 3 इंचाच्या जवळपास झालं. द फ्लोअर विथ 1:3:6 कॉन्क्रीट, हे जे आहे प्रपोर्शन दिलेलं आहे. कॉन्क्रीट ऑन एरिया ऑफ 100 इथे स्क्वेअर मीटर असेल. नंबर ऑफ सिमेंट बॅग रिक्वायर्ड्स विल बी अप्रॉक्सिमेटली.
तर 7 सेंटीमीटर थिक फ्लोअर पाहिजे आपल्याला एरिया. त्याच्यानंतर व्हॉल्यूम जे आहे ते आपलं 100 × 0.07 आहे, ते इतकं टोटल व्हॉल्यूम आलं आपल्याला. कॉन्क्रीट प्रोड्यूस फॉर 1 क्युबिक मीटर कॉन्क्रीट इज 0.52 क्युबिक मीटर ऑफ ड्राय मॉर्टर. आपण आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर याला मल्टिप्लाय केलं, त्याला डिवायडेड बाय जे आहे सिमेंट फॅक्टरनं डिवाइड केलं आणि आपल्याला जे बॅग आलेला आहे. सिमेंट फॅक्टर कसा असतो, एक जर सिमेंट यूज होते टोटल प्रोपोर्शनचा, तर टोटल प्रोपोर्शन किती आहे 1 + 3 + 6, तर टोटल प्रोपोर्शन आहे 10. सिमेंट आहे 10 भागाचा एक भाग जो आहे तेवढी सिमेंट आहे. स्मॉल ॲग्रिगेट किंवा सँड किती आहे, 10 भागापेक्षा 3 भाग जे आहे ते सँड आहे. जर आपल्याला सँड पण विचारली तर आपल्याला काढता आली पाहिजे. पण सँड किंवा ॲग्रिगेट जे आहे ते मेनली मेजर केले जातात ब्रासमध्ये. तर तसा क्वेश्चन येऊ शकतो की ब्रासमध्ये कॅल्क्युलेट करा. लक्षात असू द्या. हा सिमेंटेशियस जो फॅक्टर आहे तो असा आलेला आहे 1/10. पुढचा क्वेश्चन आहे, जिप्सम इज ऑर्डर इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट टू कंट्रोल द सेटिंग टाईम ऑफ सिमेंट. ओके, आपण आता की ती रिटार्डर आहे. जिप्सम जे आहे ते रिटार्डर आहे आणि रिटार्डर काय करतं, सेटिंग टाईम इन्क्रीज करतं. महाराष्ट्र चंद्रपूर MNC 2017. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट शाल बी यूज्ड वेन मोर फ्रीज थॉ ड्युरेबल इज रिक्वायर्ड. फ्रीजिंग अँड थ्रॉईंगसाठी जे आहे त्याचं जे ड्युरेबलिटी म्हणजे पहाडी एरियात किंवा जिथं जास्त थंडी आहे त्या ठिकाणी कोणती सिमेंट यूज केली पाहिजे. तर त्यांनी पोर्टलँड पोझोलिना सिमेंट जी आहे ती यूज करण्यासाठी सांगितलेली आहे. महाराष्ट्र WRD 2016. पुढचा क्वेश्चन आहे, सेटिंग टाईम ऑफ सिमेंट इज डिटरमाइंड बाय डी विकँड्स नीडल ॲपॅरेटस. महाराष्ट्र चंद्रपूर MNC 2017. व्हेन वॉटर इज ॲडेड टू सिमेंट it starts setting, the final setting time of cement is D not more than 600 minutes. महाराष्ट्र कोल्हापूर MNC 2017. पुढचा क्वेश्चन आहे, which one of the following test becomes necessary before carrying out setting time test of cement? So it is consistency. आत्ताच आपण बघितलं, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणजे IMPs करायला वाटच करून घ्या. The reduction in which of the following box compound will help in production of low heat cement? So it is C3A tricalcium aluminate. महाराष्ट्र नगर परिषद प्री 2018. Quick setting cement is used for the construction of structure under water. पुढचा क्वेश्चन आहे, which one of the following of measurement for fineness of cement? So it is B मीटर स्क्वेअर पर kg. युनिट पण लक्षात ठेवा, युनिट आणि डायमेन्शन्सवरती पण क्वेश्चन असतात. मेनली ते सॉईल किंवा फ्लुइड सारख्या सब्जेक्टमध्येच विचारले जातात, ह्याच्यामध्ये विचारलं जाणार नाही. पण तरी पण एखादा असेल तर असं लक्षात ठेवण्यात काही अडचण नाही आपल्याला. ओलिक ॲसिड मे बी यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायड्रोफोबिक सिमेंट. ओके, SSC JEE चे क्वेश्चन रिपीट होतात आणि असेच रिपीट होतात जे डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहेत. द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आफ्टर 3 days शुड नॉट बी लेस दॅन 150 kg सेंटीमीटर स्क्वेअर. पुढचा क्वेश्चन आहे, द पर्पज ऑफ ॲडिंग पोझोलिना सिमेंट इज टू इन्क्रीज द ड्युरेबिलिटी. KMC कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2009. पुढचा क्वेश्चन आहे, इन्क्रीज इन फायनेस ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट रिझल्ट्स इन मोर strength. The low heat cement, the minimum value of initial setting time when tested by Vickand apparatus method is 60 minutes. पुढचा क्वेश्चन आहे, the rapid hardening cement, the minimum value of initial setting time when tested by Vickand apparatus method is B 30 minutes. ओके, रॅपिड हार्डनिंग सिमेंटसाठी जी इनिशियल सेटिंग टाईम आहे ती 30 minutes आहे. The ordinary Portland cement, the fineness should not be less than 2,25,000 mm² per gram. ओके, महाराष्ट्र बीड जिल्हा परिषद 2013. व्हेरी अनयुजुअल क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, द ॲपॅरेटस यूज टू फाइंड अ नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट इज विकँड्स प्लंजर ॲपॅरेटस. बीड जिल्हा महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू IS स्पेसिफिकेशन द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आफ्टर 3 days शुड नॉट बी लेस दॅन
C. 16 megapascals. Which one of the following property of cement is evaluated by air permeability test? So it is D. fineness जे आहे air permeability test ने मेजर केलं जातं. The heating of limestone to reduce without contact with air or in absence of air is known as calcinations. The cement bag shall be stacked of the floor on dash in such a way as to keep them about dash clear above the floor. तर आत्ताच आपण बघितलं हे वुडन प्लॅन्क्स 200 mm. तर कॉन्क्रीटचे सिमेंट बॅग कशा स्टोअर करायच्या 200 mm म्हणजे 20 सेंटीमीटर तर ते वरती पाहिजे ग्राउंडपासनं आणि त्याच्यावरती त्याची जी हीप आहे त्याची जी थप्पी आहे ती कितीची असती 10ची असते. पुढचा क्वेश्चन आहे Which one of the following is correct sequence for preparing mixed design under normal site conditions? तर त्याचा आन्सर आहे A. ब्लिचिंग, मिक्सिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड प्लेसिंग, कॉम्पॅक्टिंग, फिनिशिंग, क्युरिंग. हे जे आहे त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे बॅचिंग, मिक्सिंग, ट्रान्सपोर्टेशन, प्लेसिंग, कॉम्पॅक्शन आणि त्याच्यानंतर फिनिशिंग आणि मग क्युरिंग. ओके. द महाराष्ट्र PWD नाशिक 2015. द सिमेंट प्रिफर्ड फॉर ग्रॅव्हिटी डॅम कन्स्ट्रक्शन इज C. लो हीट सिमेंट. कोणत्या पण मेजर कन्स्ट्रक्शनसाठी लो हीट सिमेंट यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल मेजर कन्स्ट्रक्शन म्हणजे आता कसं सांगता येईल तुम्हाला डॅम आहे किंवा एखादा मेजर प्रोजेक्ट आहे आपण करतोय. फॉर एक्झाम्पल खूप मोठी रिटेनिंग वॉल आहे. इन दॅट केस लो हीट सिमेंट यूज केली जाते कारण की हीट ऑफ हायड्रेशन जे आहे ते इतकं जास्त होतं की ते रिइन्फोर्समेंटला डॅमेज करू शकतं. पुढचा क्वेश्चन आहे द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ सिमेंट इज प्रोव्हाइडेड बाय C. डायकॅल्शियम सिलिकेट. पुणे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2016. द जिप्सम इज ॲडेड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ पोर्टलँड सिमेंट इज ऑर्डर टू लेंथन द सेटिंग टाइम ऑफ सिमेंट. ओके म्हणजेच ही रिटार्डर आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग सिमेंट इज सुटेबल फॉर यूज इन मॅसिव्ह कॉन्क्रीट स्ट्रक्चर सच ॲज लार्ज डॅम्स. त्याचा आन्सर आहे लो हीट सिमेंट. रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे अर्ली अटेनमेंट ऑफ स्ट्रेंथ इन रॅपिड हार्डनिंग सिमेंट इज मेनली ड्यू टू फायनर ग्राइंडिंग. The main ingredient of Portland cement are lime and silica. पुढचा क्वेश्चन आहे the cement becomes useless if its absorbed moisture content exceeds D 0.3. ओके. हा पण SSC JEEचा आणि GMC सर्वेअरचा चांगला क्वेश्चन आहे. The four kind of crystals in thin section of cement clinkers named by Trobom are alite, belite, silite, phyllite. बोक्स कंपाऊंड जे आहे त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. द फोर काइंड ऑफ क्रिस्टल्स इन थिन सेक्शन ऑफ द सिमेंट क्लिंकर्स. सो याचा आन्सर आहे D. फेलाइट जे आहे ते यूज होतं C4AF. ओके. टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनियम फेलाइट इथं दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग सिमेंट शॅल बी यूज्ड फॉर अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग. ओके. याचा आन्सर आहे D. रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट. महाराष्ट्र WRT 2016. पुढचा चॅप्टर आहे टिंबर आणि याला स्टार करायचं राहिलं बहुतेक. हा पण चांगला चॅप्टर आहे. पहिला आहे आपल्याकडे मॅच द फॉलोइंग. Cचं 2, Bचं 1, त्यानंतर Cचं जे आहे 4 आणि Dचं जे आहे 3. ओके. DCDS म्हणजेच हार्डवूड जे आहे ते आपल्याला तिथनं भेटतं. DCDS प्लांट्सपासनं कोनिफर प्लांट्सपासनं आपल्याला सॉफ्टवूड भेटतं. इंडोजिनस जे आहेत म्हणजे आतल्या बाजूने ज्यांचे ग्रो होतात ते आहेत ते बांबू वगैरे. त्यानंतर एक्झोजिनस जे आहेत त्याच्यापासून आपल्याला भेटतं इक्लिप्टियस. ओके. हा लक्षात ठेवा. मॅच द फॉलोइंग फार इम्पॉर्टंट आहेत. 1-2 असतातच कोणत्या पण. द रेकमेंडेड मॉइश्चर कंटेंट फॉर इंटेरियर वूड सच as door is A.
6 ते 12%. मेनली 12%च लक्षात ठेवा कोणत्या पण या चॅप्टरमध्ये. मॉइश्चर कंटेंट जे आहे 12% किंवा त्यापेक्षा कमीच पाहिजे आपल्याला. आणि इथं दिलेलं आहे ॲक्सेप्टेबल मॉइश्चर लेवल फॉर वूड्स आर इन द रेंज ऑफ 6% to 8% फॉर इंटेरियर अँड 9% to 14% ऑफ फॉर द एक्सटेरियर वूड. म्हणजे एक्सटेरियर वूडसाठी आपल्याला वाटतं की मॉइश्चर कंटेंट कमी पाहिजे, ओके, ड्राय गोष्ट पाहिजे, पण नाही, एक्सटेरियरसाठी जे आहे ते जास्तीचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग दिस. तर डी ऑप्शन आहे याचं, बीचं 1, त्याच्यानंतर सीचं 3, त्याच्यानंतर डीचं 2. ओके. तर एक्झोजिनस ट्रीसाठी काय आहे, ग्रोज आउटवर्ड. इंडोजिनस ट्रीसाठी काय आहे, ग्रोज इनवर्ड. त्याच्यानंतर डिसिडियस ट्री काय आहे, ब्रॉड लिव्स. कॉनिफरससाठी आहे कोन शेप्ड लिव्स. ओके. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्टँडर्ड डायमेन्शन ऑफ टेस्ट स्पेसिमन ऑफ वूड फॉर कंडक्टिंग ड्युरेबिलिटी टेस्ट. सो इट इज डी, 600 by 50 by 50. ब्लँकच यूज करतात ते टेस्टिंगसाठी. 50 by 50 by 600. पुढचा क्वेश्चन आहे द इनर ॲन्युलर रिंग सराउंडेड द सेंट्रल पोर्शन ऑफ द कोर ऑफ द ट्री इज. सेंट्रल पोर्शन ऑफ कोर ऑफ द ट्री इज नोन ॲज हार्टवूड. इथं डायग्राम दिलेली आहे. मॉड्युलर रिंग्स कशाला म्हणतात, पिथ कशाला म्हणतात, त्याच्यानंतर हार्टवूड कशाला म्हणतात, जे सराउंडिंग आहे सेंटरला हार्टवूड. त्याच्यानंतर आउटर बार्क कशाला म्हणतात, कॅम्बियम लेअर कशाला म्हणतात, हे सगळं या डायग्राम थ्रू तुम्ही बघून घ्या आणि तसा पण तुमचा अभ्यास झालेलाच असेल. पुढचं क्वेश्चन आहे ड्यू टू अटॅक ऑफ ड्राय रॉट द टिंबर इज रिड्यूस टू पावडर. आणि ड्राय रॉट मेनली होतं कशामुळं, कारण की व्हेंटिलेशन नसल्यामुळे होतं. पुढचा क्वेश्चन आहे सीझनिंग ऑफ टिंबर इज नेसेसरी टू एक्सपेल द मॉइश्चर इन द टिंबर. कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2007. पुढचा क्वेश्चन आहे प्लायवूड इज मेड बाय सी ओनली टेकवूड. आणि टेकवूड कशासाठी यूज केलं जातं माहिती तुम्हाला, कन्स्ट्रक्शनसाठी. लक्षात ठेवा द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ टिंबर इज अबाउट ए 0.5 to 1. लक्षात ठेवायचं. सॉममध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. वूडवरती नाही येणार, इंजिनिअरिंग मटेरियलवरती येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे इथे डायग्राम्स दिलेले आहेत आणि जे सिंपल टेन्शन वगैरे जे आहेत त्यांची जे स्टॅटिक बाइंडिंग टेस्टसाठी जे आहे, स्टॅटिक बाइंडिंग टेस्ट मॅच लिस्ट 1 टाइप ऑफ फेलियर्स टू द लिस्ट 2 फिगर. Select the correct where using the codes given below the list. Okay. ह्याचा ऑप्शन आहे ए. पहिलंच आहे सिंपल टेन्शन टेस्टसाठी जे आहे असं पद्धतीचं असतं. हे डायग्राम लक्षात ठेवून घ्या पूर्ण. पिक्चोरियल डेटा आहे त्याच्यामुळे तसंच लक्षात ठेवायचं. क्रॉस गेनसाठी क्रॉसमध्ये स्लिट आहे. स्प्लिटरिंग टेन्शनसाठी जे आहे अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर ब्रश टेन्शनसाठी जे आहे तो अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. IMP क्वेश्चन, कारण की हा कोणत्या एक्झाममध्ये जरी आपल्या महत्त्वाच्या विचारला गेलेला नसला तरी पण ज्या क्वेश्चनपासून डेटा निघतोय तो क्वेश्चन्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. इथं पुन्हा एक्झाम पॉईंट्स दिलेले आहेत. पॉज इट अँड रीड इट. पुढचा क्वेश्चन आहे द एज ऑफ ट्री कॅन बी डिटरमाइन अप्रॉक्सिमेटली फ्रॉम द ॲन्युलर रिंग्स. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द हार्टवूड इज द प्रोड्युस्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ट्रीज. इट इज शिसम. पुढचा क्वेश्चन आहे प्लायवूड हॅज द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेम टेन्साइल स्ट्रेंथ इन ऑल डायरेक्शन्स. द स्ट्रेंथ ऑफ एनी टिम्बर इज हायेस्ट
in the direction of B at the angle of 0 degree to brain. IMP question. पुढचा क्वेश्चन आहे, natural defect in timber in cracks extend from bark to outward sapwood is called as A. Star shape. आणि इथं वेगवेगळे जे पॅटर्न आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. कप शेप कशाला म्हणतात, हार्ट शेप, आतमधून बाहेरच्या साईडला जे जातं ते हार्ट शेप. स्टार शेप्स कशाला म्हणतात, नॅचरल डिफेक्ट एक्सटेंड फ्रॉम बार्क टुवर्ड्स द सॅपवूड. ओके, हे इनवर्ड आहे, तर त्याच्याच अपोजिटचं जे आहे ते हार्टवूड आहे. पुढचं आहे रेडियल शेअर्स, त्याच्यानंतरचं आहे रिंग शेक्स. सो हे जे प्रकारचे क्रॅक्सचे जे पॅटर्न आहेत त्यावरती क्वेश्चन असू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, वूड अडॉप्टेड फॉर द डोअर्स अँड विंडोज इज ए. टेकवूड. टेकवूड फार जास्त टफ असतं. टफ म्हणजे जास्तीत जास्त ब्लोज जे आहे हॅमरचे किंवा एक्सटर्नल लोड्सचे इम्पॅक्ट लोड जे आहे तो हँडल करू शकतो. महाराष्ट्र PWD 2016. ड्राय रॉट इन अ टिंबर इज कॉस्ड बाय लॅक ऑफ व्हेंटिलेशन. आत्ताच क्वेश्चन बघितला होता आपण त्याच्यावरती. पुढचा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स बोथ ट्रीज यील्ड सॉफ्टवूड. सो आन्सर इज चीर अँड देवदार. डायरेक्ट डेटा क्वेश्चन पाठ करून घ्यायचा. महाराष्ट्र PWD 2016. पुढचा क्वेश्चन आहे, द प्लायवूड हॅज गुड स्ट्रेंथ अलॉंग द पॅनल ओनली कॅन स्प्लिट इन प्लेन ऑफ पॅनल हॅज हायर इम्पॅक्ट रेजिस्टन्स टू ब्लो देन ऑर्डिनरी वूड. करेक्ट. जे आहे आपलं प्लायवूड जे आहे ते सुद्धा टफ आहे. प्लायवूड जे आहे ते बनतं टेकवूडपासून. पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टिंबर इज सुटेबल फॉर मेकिंग स्पोर्ट्स गुड. तर याचा आन्सर आहे मॅलबरी. जे तुमचे क्रिकेटचे बॅट्स वगैरे जे आहेत ते मॅलबरीपासून बनलेले असतात. महाराष्ट्र PWD 2016. पुढचा क्वेश्चन आहे, द ट्रंक ऑफ ट्री लेफ्ट आफ्टर कटिंग ऑल द ब्रांचेस इज नोन ॲज. सो इट इज नोन ॲज लॉग. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, नॅचरल डिफेक्ट इन टिंबर इज नॉट ट्विस्टेड फायबर, रप्चर, एव्हरीथिंग. ओके, ऑल ऑफ द अबव. फर्स्ट क्लास टिंबर हॅज अन ॲव्हरेज लाईफ ऑफ. सो इट इज D, more than 10 years. पुढचा क्वेश्चन आहे, थिन बोर्ड्स मेड बाय gluing together in a thin sheet of veneer is called as D, plywood. बरोबर आहे. आणि मिनिमम प्लाय किती असतात प्लायवूडसाठी, 3. पुढचा क्वेश्चन आहे, द क्विकेस्ट मेथड फॉर टिंबर सिझनिंग इज ए. क्लीन सिझनिंग. महाराष्ट्र चंद्रपूर MNC 2017. पुढचा क्वेश्चन आहे, द मिल्क फ्रॉम द रबर ट्रीज इज कॉल्ड ॲज. मिल्क फ्रॉम द रबर ट्री इज कॉल्ड ॲज C, लेटेक्स. महाराष्ट्र कोल्हापूर MNC 2017. द सॉफ्टवूड ऑफ 50 mm to 100 mm thick and width not exceeding 250 mm is called as B, deals. ओके, इट कॉल्ड ॲज डील्स. सॉफ्टवूड आहे, 50 ते 100 mm थिक आहे आणि विड्थ नॉट एक्सिडिंग 250 mm इज कॉल्ड डील्स. पुढचा क्वेश्चन आहे, द लॉंगिट्युडनल क्रॅक्स ऑब्झर्व्ड इन द टिंबर बीम आर ड्यू टू शेअर फेल्युअर बिटवीन द लेयर्स. महाराष्ट्र असिस्टंट टाउन प्लॅनिंग 2018. द मिनिमम नंबर ऑफ पाईल्स इन अ प्लायवूड इज B, 3. कर्नाटका PSC JEE 2016. हे जे क्वेश्चन आहेत ना हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. फॉर एक्झाम्पल, आपल्या सर्वेइंगमध्ये असे क्वेश्चन येतात की डायरेक्ट रेंजिंगसाठी मिनिमम नंबर ऑफ रेंजिंग रॉड किती आहेत, तर 3 आहेत. इनडायरेक्ट रेंजिंगसाठी मिनिमम नंबर ऑफ रेंजिंग रॉड किती लागतात, 4 लागतात. फॉर मिनिमम नंबर ऑफ प्लाईज फॉर प्लायवूड इज 3. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. या टाईपचे क्वेश्चन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे डॉवल बार किती असले पाहिजेत फुटिंगमध्ये आपल्या RCC मध्ये, तर हे जे टाईपचे क्वेश्चन असतात लक्ष देऊन. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंगचा. तर याचा आन्सर आहे A. सो नॉट्स आर दिस, Bचं C, Cचं B आणि Dचं
हे नॉट्स जे आहेत ते फॉलन ब्रांचेस ड्युरिंग द ग्रोथ याच्यामुळे होतात. लॉग आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यावरती असे ब्रांचेसचे कट केल्यामुळे जे नॉट्स फॉर्म होतात त्यांना नॉट्स म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये शेक म्हणजेच एक्सेस हीट. शेक जे आहे ते फेल्युअर पॅटर्न आहे. एक्सेस हीट, विंड ऑर फ्रॉस्ट ड्युरिंग द ग्रोथ त्याच्यामुळे ते होतं. द रॉड जे आहे ते फंगल अटॅक आहे आणि अपसेट जे आहे ते क्रशिंग ड्राऊन ड्युरिंग द ग्रोथ आहे. त्याच्यामुळे जे होतं ते अपसेट नावाचं फेल्युअर होतं, इथं लिहिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे द सोल्युशन ऑफ सॉल्ट फ्रॉम द सॉईल ॲब्झॉर्ब बाय द ट्रीज विच बिकम्स अ विस्कस सोल्युशन ड्यू टू लॉस ऑफ मॉइश्चर अँड ॲक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इज नोन ॲज सॅप. पुढचा क्वेश्चन आहे द रिंग शेक्स आर डिफेक्ट ऑफ टिंबर ऑकरिंग इन द एंटायर ॲन्युलर रिंग. ओके, ॲन्युअल रिंग. आपण आताच पॅटर्न बघितले फेल्युअर पॅटर्न, आपल्याकडे इथे डायग्राम पण आहे, तर इथं मी लिहिलेलं आहे ऑन एंटायर ॲन्युलर रिंग जे आहे रिंग शेक नावाचा जो फेल्युअर पॅटर्न आहे तो आपल्याला बघायला मिळतो, किंवा डिफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो, फेल्युअर नाही. पुढचा क्वेश्चन आहे द टाईट नॉट फ्री फ्रॉम डिके विच इज सॉलिड अक्रॉस इट्स फेस अँड ॲट लिस्ट ॲज हार्ड ॲज सराउंडिंग वूड. सो इट इज डी, साऊंड नॉट. नॉट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ साईज. पिन नॉट्स जे आहेत ते 12 mm पेक्षा छोटे, त्याच्यानंतर स्मॉल नॉट्स जे आहेत ते 12 mm ते 20 mm पर्यंतचे. मीडियम नॉट्स जे आहेत ते 20 mm to 40 mm च्या जवळपास. त्याच्यानंतर जे लार्ज नॉट आहेत ते ओव्हरऑल 40 mm म्हणजे 4 सेंटीमीटरपेक्षा मोठे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे द सिझनिंग ऑफ टिंबर इज डन to make waterproof to paint the surface. Seasoning of timber is done to make it waterproof, make paint its surface, to increase its temperature, to remove water. So answer is D, to remove water. पुढचा क्वेश्चन आहे the age of tree can be known by examining annular ring. पुढचा क्वेश्चन आहे plywood is made by binding together thin layers of wood in which a way that the angle between the grains of any layer to the grain of the adjacent layer is 90 degree. IMP. पुढचा क्वेश्चन आहे the limit of moisture content achieved in air drying timber is B, 15%. पुढचा क्वेश्चन आहे सॅपवूड कन्सिस्ट ऑफ पोर्शन ऑफ टिंबर बिटवीन द हार्टवूड अँड कॅम्बियम लेअर. सो इट इज डी. पुढचा क्वेश्चन आहे सॅपवूड कन्सिस्ट ऑफ, ओके सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे, पोर्शन ऑफ टिंबर बिटवीन द हार्टवूड अँड कॅम्बियम लेअर. पुढचा क्वेश्चन आहे ॲव्हरेज युनिट वेट ऑफ वूड इज अबाउट सी. आणि ॲव्हरेज युनिट वेट ऑफ ब्रिक किती बघितलं होतं आपण? 1600. लक्षात असू द्या. जनरली वुडन मोल्ड आर मेड फ्रॉम शिसम वूड. वुडन मोल्ड जे आहेत ते कशापासून बनलेले असतात? शिसम वूडपासून. पुढचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे मॅच द फॉलोइंग आहे, त्याचा आन्सर आहे बी. सो एचं 4, नंतर बीचं 3, नंतर सीचं 2, डीचं 5 आहे आन्सर, आणि ईचं जे आहे ते 1 आहे. सो ए इज डिफेक्ट ड्यू टू कन्व्हर्जन. सो इट इज टॉर्न ग्रेन त्याला म्हणतात. त्याच्यानंतर डिफेक्ट ड्यू टू फंगाई जे आहे ते आपण आताच बघितलं. रॉट जे आहे ते फंगासमुळे होतं, त्याच्यामुळे वेट रॉट. त्याच्यानंतर डिफेक्ट ड्यू टू इन्सेक्ट्स जे आहेत इट इज व्हेरी इझी, टर्माइट्स. आपण टर्माइट प्रूफिंग त्याच्यासाठीच करतो. त्यानंतर डिफेक्ट ड्यू टू नॅचरल फोर्सेस जे आहेत ते आहे नॉट. नॅचरल फोर्सेस म्हणजे जे ट्रीचेच आहेत. ओके. आणि डिफेक्ट ड्यू टू सिझनिंगमुळे जे होतं ते असतं वॉर्पिंग होते. वॉर्पिंग सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं, तुम्ही एखादी कुरडई जर टाकली सुखायला उन्हामध्ये तर ती अशी 16 मुळा होते, त्यालाच वॉर्पिंग म्हणतात. ही साईड व्ह्यू आहे, अशी जर गोल जर तुम्ही बघितली तर अशी 16 मुळा होती. सो त्यालाच वॉर्पिंग असं म्हणतात. वॉर्पिंग फेल्युअर आपण रिजिड पेवमेंटमध्ये पण बघतो आपण, म्हणजेच कॉन्क्रीट पेवमेंटमध्ये.
हेच त्याचा आन्सर खाली व्यवस्थित लिहिलेला आहे मॅच फॉलोइंगचं. जनरली द स्वेलिंग ऑफ वूड अलॉंग द लेंथ ऑफ द फायबर रेंजेस फ्रॉम बी 0.1 to 0.8%. DFCCIL मध्ये आलेला क्वेश्चन आहे. Which of the following statement is incorrect in the case of stiffness of wood? So it is D. Green timber is stiffer than when seasoned. Okay. पुढचा क्वेश्चन आहे the process by which timber is cut and sawn into sections is called B. Conversion of timber. INT प्रोसेसला काय नाव आहे ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑपरेटर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे एज ऑफ ट्री कॅन बी एस्टिमेटेड बाय द नंबर ऑफ रिंग्स. ॲन्युलर रिंग्स आपण बघितलं. पुढा पंजाब युनिव्हर्सिटी काहीतरी आहे ते त्याचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे इनर पार्ट ऑफ टिंबर लॉग सराउंडिंग द पिथ इज कॉल्ड सी. इट इज कॉल्ड हार्डवुड. ओके. Hardboards are the example of fiberboard. Hardboards are the example of fiberboard. KMC 2017. त्याच्यानंतर which of the following is not a natural defect? So honeycombing is not a natural defect. Twisted fibers, knots, burrs हे सगळे काही जे आहेत ते नॅचरल डिफेक्ट आहेत. ओके. यातनं तुम्ही नॅचरल डिफेक्ट कोणकोणते ते लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे इन ऑल फ्लेक्झरल टिंबर मेंबर्स स्टिफनेस विल बी रिक्वायर्ड इफ द डेप्थ टू विड्थ रेशो एक्सीड्स D 3. IMP क्वेश्चन आहे. Which one of the following is not an objective of seasoning of timber? So reduction of natural defect in timber हे नाही आहे. रिडक्शन इन श्रिंकेज अँड वॉर्पिंग करेक्ट. इन्क्रीज द स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी, रिड्यूस द वेट. ओके. सो नॉट म्हणले तर दिस इज द आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ आर्टिफिशियल सीझनिंग. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आर्टिफिशियल सीझनिंग. तर ए आहे. इट इज नॉट द मेथड ऑफ आर्टिफिशियल सीझनिंग. तर आता हे बाकीचे जे पण आहेत क्लीन सीझनिंग, इलेक्ट्रिकल सीझनिंग किंवा केमिकल सीझनिंग हे आर्टिफिशियल आहेत. आर्टिफिशियल. पुढचा क्वेश्चन आहे मेथड ऑफ आर्टिफिशियल सीझनिंग. खाली मी एक्स्ट्राच्या लिहिलेल्या पण आहेत. ह्या सर्व ज्या आहेत त्या आर्टिफिशियल सीझनिंग आहेत. पुढचा नवीन चॅप्टर जो आहे आपला आता पेंट आहे. आता सगळे छोटे छोटे चॅप्टर उरलेले आहेत. लिन्स्ड ऑइल इन अ पेंट इज यूज्ड ॲज सी. व्हेकल म्हणून यूज केलं जातं. व्हेकल म्हणजे सरळ त्याच्यावरती आपण रनिंग मोशन होतो त्याची, म्हणजे तो पातळ होतो, वर्केबल होतो, त्याला व्हेकल असं म्हणतात. टर्पंटाईन ऑइल इज यूज्ड इन द पेंट ॲज अ थिनर. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंगचा. त्याचा आन्सर आहे बी. ओके. ॲल्युमिनियम जे आहे ते लाइटिंग कंडक्टर आहे. कॉपर जे आहे ॲल्युमिनियम जे आहे ॲल्युमिनियम आला लो डेन्सिटी अँड हाय रेजिस्टन्स टू करोजन. कॉपर जे आहे लाइटिंग कंडक्टर्स म्हणून यूज केलं जातं कॉपर. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. झिंक जे आहे ते रेडिएशन शिल्डिंगमध्ये यूज होतं. त्याच्यानंतर लीड जे आहे ते बिल्डिंग फ्लॅशिंग अँड डॅम प्रूफ कोर्समध्ये यूज होतं. सो दिस इज द आन्सर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तो सुद्धा माझा फॉलोइंग आहे. नोट ऑफ या फोल्डिंगला आपण त्यांच्या फंक्शनसोबत मॅच करायचं. सो आन्सर इज ए. फुटलॉक जे आहे ट्रॅव्हर्स मेंबर जो आहे त्याच्यानंतर जे आहे त्याचं फंक्शन ट्रॅव्हर्स मेंबर म्हणून यूज केलं जातं फुटलॉकला. लीजर जे आहे लीजर यूज केलं जातं हॉरिझॉन्टल मेंबर म्हणून. त्याच्यानंतर ब्रेक जे आहे ब्रेक यूज केलं जातं डायगोनल मेंबर म्हणून. आणि स्टँडर्ड जे आहे यूज केलं जातं व्हर्टिकल मेंबर म्हणून. क्वेश्चन आहे द डिफेक्ट इन पेंटिंग causes by the excess moisture
vaporizing in back of the paint film is known as C. Blistering त्याला म्हणतात. Defect in painting caused by the excess moisture vaporizing in the back of the paint is called blistering. Okay. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे a vehicle used in case of enamel paint is usually varnish. महाराष्ट्र PWD 2016. पुढचा क्वेश्चन आहे the thinner is used in oil paint is B. टर्पेंटाईन. टर्पेंटाईन इज अ थिनर. आपण आताच बघितलं, वरती क्वेश्चन होता. महाराष्ट्र PWD 2016. पुढचा क्वेश्चन आहे सिमेंट पेंट युजली contains 5% of sodium chloride, are prepared with white cement, contains 5 to 10% of color pigments, contain hydrated lime. So all of the above. आता हा क्वेश्चन काय आपल्या जवळच्या एक्झाम मधला नाहीये, पण ज्या क्वेश्चन मधनं काहीतरी क्लिअर होतंय, काहीतरी डेटा आपल्यापर्यंत पोहोचतोय, तो मी क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहेत त्या पद्धतीचे. इन 1 kg ऑफ डिस्टेम्पर अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड इज बी. हे वॉटर रिक्वायर्ड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सिमेंटमध्ये पण कधी किती वॉटर रिक्वायर्ड केलं जातं, हायड्रेशनसाठी किती लागतं, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल हायड्रेशनसाठी किती लागतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे द सॉल्वंट युज्ड इन सिमेंट पेंट इज सी. वॉटर. रेझिन्स आर not soluble in water, soluble in spirit, used in varnishes. So all of the above. The pigment used in paint for corrosive resistance is C. रेड लीड जे आहे ती यूज केलं जातं corrosive resistance साठी. महाराष्ट्र औरंगाबाद MNC 2019. मी पुन्हा सांगतोय, महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक्झाम येणार आहे, लक्ष द्या. द पिगमेंट इन पेंट इज मिक्स्ड टू गिव्ह डिझायर्ड कलर. ओके. कलर पिगमेंट्स आपण जे आहे ते यूज करतो वेगवेगळे. ते आहे महाराष्ट्र नाशिक ZP 2014 साठीचा क्वेश्चन. द ड्रायर इन द ऑइल पेंट शुड नॉट बी मोर दॅन D. 10%. महाराष्ट्र पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2016. द व्हेकल युज्ड इन केस ऑफ एनामल पेंट इज युजली C. वॉर्निश. महाराष्ट्र PWD 2016 साठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमनली युज्ड बेस्ड फॉर द टिंबर पेंटिंग इज C. व्हाईट लीड. SSC 2018. पुढचा क्वेश्चन आहे द डिटॅचमेंट ऑफ द पेंट फिल्म फ्रॉम द सरफेस इज नोन ॲज फ्लेकिंग. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द होमोजिनियस सोल्युशन of resin in alcohol. So it is D. Varnish. Next question is the quantity of dryer in paint is limited to 8%. Then the next question is a badly mixed cement concrete paint is D. honeycombing जे आहे badly mixed cement concrete paint में होतं. तर this is the structure of honeycombing डिफेक्ट. हे रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे द पिगमेंट युज्ड इन पेंट फॉर करोजन रेजिस्टन्स इज C. रेड लीड. आय गेस रिपीट झाला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे त्याच्या आधी एक्झाम पॉईंट पॉज करून रीड करून घ्या. ओके. पेंट संपलेला आहे. वार्निशेस आपला चॅप्टर सुरू झालेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट हॅव एनी पिगमेंट. सो D. वार्निशेस डू नॉट हॅव एनी पिगमेंट. आणि पिगमेंट यूज कशासाठी केलं जातं, कलरसाठी. इनेमल्समध्ये पिगमेंट असतं, डिस्टेम्परमध्ये पिगमेंट असतं, पेंट्समध्ये पिगमेंट असतं, पण वॉर्निशेसमध्ये पिगमेंट नसतं. ओके. IMP डू नॉट हॅव लिहिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन आहे अप्लाइंग 2 coats ऑफ वॉर्निश ऑन नॉट इन वूड इज टाईप ऑफ डॅश नॉटिंग. इट इज अ C. पेटेंट नॉटिंग. म्हणजे त्याचं पेटेंटच करून टाकायचं, ते नॉट पूर्ण लपूनच टाकायचं. 2 coat ऑफ वॉर्निश त्याच्यावरती मारायची. पुढचा क्वेश्चन आहे द इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ वॉर्निश इज D. ऑल ऑफ दी अबोव. महाराष्ट्र नाशिक ZP 2014. द मोस्ट ड्युरेबल वॉर्निश इज
ऑइल वॉर्निश. KMC 2017चा क्वेश्चन आहे. एरल डिलाइट इज अन एपॉक्सी रेझिन. आपण यूज पण करतो एरल डिलाइट. एरल डिलाइट कंपनीनं ते नावच ठेवून घेतलं त्या केमिकलचं, एरल डिलाइट म्हणून. ओके, सो इट इज अन इपॉक्सी रेझिन. मी तो फोटो ठेवलेला आहे त्याचा, बघून घ्या, लक्षात असू द्या. जे आहेत एक्झाम पॉईंट पुन्हा एकदा पॉज करून रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे फेरस अँड नॉन फेरस मेटल. पुढच्या चॅप्टरमधला पहिला क्वेश्चन आहे द वॉटर सप्लाय मीन्स मटेरियल दॅट इज स्ट्रॉंग अँड नॉन करोडेबल, द मोस्ट ड्युरेबल बट हेवी अँड ब्रिटल इज बी. कास्ट आयर्न जे आहे ते यूज होतं. टू प्रोटेक्ट फेरस मेटल शीट फ्रॉम करोजन they are dipped in bath of molten zinc to add a protective layer on the sheet. This process is called as B. galvanizing. पुढचा क्वेश्चन आहे स्टेनलेस स्टील इज टू रिड्यूस द corrosion ड्यू टू क्रोमियम. त्याच्यानंतर जे आहे प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न इज रॉट आयर्न. ओके, आणि क्रूडेस्ट फॉर्म जे आहे ते आहे पग आयर्न. ओके, पिग आयर्न, सॉरी, क्रूडेस्ट. महाराष्ट्र लातूर MNC 2016. पुढचा क्वेश्चन आहे रॉट आयर्न कंटेन्स कार्बन अप टू 0.25%. 25%. महाराष्ट्र PWD 2016. महाराष्ट्र बीड जिल्हा परिषद 2013. दोन्हीमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. रॉट आयर्न कंटेन्स कार्बन अप टू 0.25%. त्याच्यानंतरचं आहे गॅल्वनायझिंग मीन्स इट इज अ decomposting of a fine film of zinc iron or steel by dipping it in a molten zinc. So galvanizing जे आहे झिंक कोटिंग करणं, सरळ सरळ लक्षात ठेवा. महाराष्ट्र असिस्टंट टाउन प्लॅनिंग 2018चा आलेला क्वेश्चन आहे. द स्टील कंटेंट ऑफ फेरो सिमेंट नॉर्मली व्हॅरीज बिटवीन. सो याचा आन्सर मी दिलेला नाही आहे आणि मला याचा आन्सर पाठ पण नाही, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या किंवा मग मी एडिटिंगमध्ये याचा आन्सर इथे लिहून टाकेल. द फेनॉमेनॉन ऑफ स्लो एक्सटेन्शन ऑफ मटेरियल दॅट इज इन्क्रीजिंग विथ लाईन टाइम हॅव्हिंग नो कॉन्स्टंट लीड इज कॉल्ड क्रिपिंग. ओके, फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग ओर झिंक इज एक्सट्रॅक्टेड. सो इट इज फ्रॉम द ब्लॅक जॅक. IMP लक्ष. The manufacturing cast iron, coke limestone and dash are remelted. So it is B. Pig iron. पुढचा क्वेश्चन आहे to manufacture cast iron, coke limestone and dash are remelted. So it is coke limestone and pig iron are remelted. Which of the following is the grindest exert maximum. Which of the following gradients exert maximum influence on properties of steel. So it is B. कार्बन. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. आपण माहितीच आहे कार्बन कंटेंटवरतीच आपण ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वगैरे सगळं काही डिपेंड करतं. पुढचा क्वेश्चन आहे ए GI पाईप हॅज अ कोटिंग ऑफ झिंक. गॅल्वनायझिंग म्हणजे झिंक कोटिंग आहे आणि GI पाईप म्हणजे गॅल्वनाइज्ड पाईपच असतो. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. पुढचा क्वेश्चन आहे द पर्सेंटेज ऑफ सल्फर इन अ स्ट्रक्चरल स्टील इज रेस्ट्रिक्टेड टू 0.15. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. द मिनिमम पर्सेंटेज एलॉंगेशन फॉर माइल्ड स्टील इज 23%. महाराष्ट्र परभणी MNC 2015. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. सो एक्झाम पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे ड्युरिंग अ स्टँडर्ड टेन्साईल टेस्ट ए स्पेसिमन ऑफ स्टील when a stress increases slowly and strain increases rapidly, the phenomenon is known as yield stress. Okay, glass and glass products वरती पुढचा चॅप्टर आहे आपला. Which one of the following material has a coefficient of softening as unity? So coefficient of softening as unity, it is C. It is glass. IMP question आहे.
कोएफिशियंट ऑफ सॉममध्ये पण सॉममध्ये नाही येणार, बट हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन असेल हा माझ्या मते. विच वन ऑफ द फॉलोइंग मटेरियल कोएफिशियंट सॉफ्टनिंग ॲज युनिटी. सायन्समध्ये जी की GS मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग कन्स्टिट्युएंट्स in the manufacturing of glass acts as accelerator for the fusion of glass and an excess which will be harmful. A. सोडा जे आहे ते यूज होतं. विच ऑफ द फॉलोइंग रेंडर्स द ग्लास इन्फ्युजेबल अँड मेक ग्लास फायर रेजिस्टन्स. ओके, सो इट इज ए. पोटॅश जे आहे ते ग्लासला, पोटॅश माहीत नाही मला सांगतो, बऱ्याच गोष्टीमध्ये पोटॅश यूज होतं. एक्सप्लोजिव्हमध्ये किंवा म्हणा तुमच्या स्टोपमध्ये काही काही जे आहे त्याचं पण यूज होतं. त्याच्यानंतर काही वेस्ट मटेरियलची क्लिनिंगमध्ये म्हणजे जर तुम्ही जर कधी यूट्यूबवर जाऊन बघितलं की सीड फॉर्मेशन, त्याच्यावरती जी घाण जी असते ना ती काढायसाठी पण पोटॅश यूज होतं. तर पुढचा क्वेश्चन आहे, शिल्डिंग ऑफ ग्लास कंटेन डी. लीड ऑक्साईड. पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग what is made by heating soda lime and sand with some broken pieces about 1710 degrees Celsius. It is glass. Okay, sand पासून ग्लास बनते, तर सिंपल होतं. Why is potash used during the manufacturing of glass? So it is used for to make the glass fire resistant. Okay, पोटॅश नाव पण मोठं इंटरेस्टिंग आहे. एका जणांनी पॉटमध्ये त्याला बनवायचं होतं, कोळसा बनवायचा होता, त्याच्यामध्ये त्यांनी सोडून दिलं. आग जास्त वेळ जळत राहिली आणि त्या पॉटच्या बुडाला ॲश जमा झाली त्याची. पण ती ॲश वेगळीच प्रॉपर्टीची होती, साधी ॲश नव्हती जी वूड बर्न केल्यावरती होते. तेव्हापासून ती पोटॅश पॉट ॲश म्हणून तिचं नाव प्रसिद्ध झालं. त्याच्यामुळे त्याला पोटॅश असं म्हणतात. आज बऱ्याच गोष्टीमध्ये यूज होते. Which of the following is not used as raw material in the manufacture of glass? So it is A. Wood. Why is soda used in the manufacture of glass? Used in the manufacturing of glass असेल for the. आताच आपण बघितलं की एक्सेस ऑफ वॉट काय म्हणलं ते. सोडा जे आहे constituent in the manufacturing of glass acts as an accelerator for fusion of glass. Okay, acts to accelerate the fusion of glass. पुढचा क्वेश्चन आहे, the normal glass is also called bottle glass. Okay, पुढचा क्वेश्चन आहे, which of the following is the example of ceramic material? Ceramic material जे आहे B. ग्लास. पुढचा चॅप्टर जो आहे तो आहे प्लास्टिक. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द PVC पाईप? आन्सर आहे डी. दे possess low coefficient of expansion as compared to the cast iron or galvanized iron. नाही, त्यांच्यापेक्षा जे आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ एक्सपेन्शन जो आहे तो जास्तच आहे. सो नॉट विचारले तर दॅट इज द आन्सर. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग रेझिन्स of plastic is called D. Polymerization. Pellets तयार केले जातात याचे प्लास्टिकचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्लास्टिक ॲस्फाल्ट इज ए मिक्सचर ऑफ सिमेंट अँड ॲस्फाल्ट. ओके, आणि हे यूज केलं जातं रोड कन्स्ट्रक्शनसाठी. महाराष्ट्र मासिक DAP 2014 आणि SSC 2008 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक? सो इट इज सी. विनाइल क्लोराइड यूज केलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, इन विच कलर इज द PVC पाईप मेड? सो मेनली ऑल ऑफ दी अबोव. मेनली तर व्हाईटच बघतो आपण, बट ऑल ऑफ दी अबोव. कोणत्याही कलरमध्ये आपण PVC पाईप बनवू शकतो. त्यानंतरचं पुढचं चॅप्टर आहे हीट अँड इन्सुलेटिंग मटेरियल. त्यामध्ये आहे, the construction of cement concrete road is done by two methods. आणि ते 2 मेथड कोणते आहेत? अल्टरनेट बे मेथड आणि कंटिन्युअस बे मेथड.
इथे मी इन्क्लूड केलेलं आहे, रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मोर फायर रेजिस्टंट, आणि दॅट इज सी कॉम्पॅक्ट अँड सँडस्टोन जे आहेत ते मोर फायर रेजिस्टन्स आहेत. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. द ॲबिलिटी ऑफ द मोल्ड सँड टू विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर लेवल इज नोन ॲज रिफ्रॅक्टोरीनेस. सो RRB SSC शिफ्ट 2 जे आहे त्याचा क्वेश्चन आहे. साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. तर पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यावरती, पुढच्या चॅप्टरवरती. हॉलो ब्रिक्स आर युज्ड फॉर थर्मल इन्सुलेशन, आणि त्याच्याबद्दल एक्झाम पॉईंट जे आहेत ते इथे दिलेले आहेत. पॉज करा, रीड करा. पुढचा क्वेश्चन आहे, चॅप्टर जो आहे वॉटरप्रूफिंग मटेरियल्स आहे, त्यामधलं पहिला क्वेश्चन आहे इन ऑर्डिनरी रेसिडेन्शियल बिल्डिंग DPC मे बी प्रोव्हाइडेड सी ॲट द प्लिंथ लेवल. ग्राउंड लेवल लावतील बरेच जण, प्लिंथ लेवलला प्रोव्हाइड केलं जातं. ओके. महाराष्ट्र असिस्टंट टाउन प्लॅनिंग 2018. The commonly used material for the DPC is bitumen. In horizontal DPC, thickness of 1 to 4 cement concrete is provided B 4 centimeter. Okay, 4 सेंटीमीटरचा जो आहे किंवा 40 mm जो आहे तो नॉर्मली DPC दिला जातो. हे आहे म्हणजे हे 3. सो इट इज ठीक आहे, संपलेला आहे अशा पद्धतीने आपला कार्यक्रम. मी तुम्हाला जी PDF आहे ती माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल. इथपर्यंत जर आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि मी ट्राय करेल की मी दररोज एक व्हिडिओ टाकू, पण इट इज नॉट पॉसिबल. एवढी मोठी PDF बनवायलाच मला 5 ते 10 दिवस लागलेत, आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर एडिटिंग. सो इट इज अ लॉट ऑफ वर्क. एका सब्जेक्टचं तुमच्याकडे आहे, अशा सब्जेक्टचं मी तुम्हाला देईल. पुढचा सब्जेक्ट मी माझ्यामध्ये स्टील स्ट्रक्चर घेईल. तर स्टे ट्यून्ड. मला ऐकल्याबद्दल धन्यवाद, आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.